अनिरुद्ध देशमुख आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सुरुवातीला ते माझ्याशी बोलायला यायचंच नाही, ते नकोच याच्या नादी लागायला. की सर तुमचा गाजलेला चित्रपट मी जवळजवळ 40 का 45 पिक्चर्स केले. इतके सिनेमे माझ्याकडे आले त्या तो पिक्चर चालल्यामुळे. 8 आणि 75 पैशाला तिकीट मिळायचं पिक्चरचं. मग कधीतरी जाऊन पिक्चरला बसायचं. ज्या मला मी बोलतो तुम्हाला काय टेन्शन नाही, तुम्ही जे मल्याळम डायलॉग्स दिले ते मी आपलं मराठी इंग्लिशमध्ये लिहून ते पाठ करून जे आहे ते बोलून मोकळं व्हायचं. म्हणजे कोल्हापूरचा कोणी माझ्याकडे आला ना तरी तो नागपूरवरनं कोल्हापुरात पोचायचा आणि त्यांच्या घरी जाऊन बसायचं की याला घ्यायचं नाही, यातला घेतलं तर मी तुमचं पिक्चर पाडणार, घेतले तर मी सयाजी शिंदेला काढून टाकलं तसं मी तुम्हालाही घेणार नाही. ते 26 जुलैचं जे पाणी तुंबलं होतं ना तेव्हा आम्ही आणि अशोक मामा रडकुंडीला आले होते. मग मी अशोक मामांकडनं ते मिशी कशी लावायची ते त्यांना बघून 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 मी शिकलो. आणि नशीब मला म्हणाले की नशीब तुझं चांगलं आहे. नमस्कार, माझं नाव रामेश्वरी आहेर. आज फिल्मी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहे मराठी, हिंदी याचबरोबर मल्याळम चित्रपटात काम करणारे आणि यासह त्यांची विशेष ओळख करून द्यायची झाली तर सध्या जी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते, तब्बल 5 वर्ष ही मालिका चालली आणि या आपल्या मालिकेतून घराघरात पोहोचणारे अभिनेते मिलिंद गवळी यांचं आज आपण स्वागत करूया. नमस्कार सर. रामेश्वरी, थँक्यू सो मच. मला माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तू आलेली आहेस. धन्यवाद सर. खरं तर तुमचा वेळ मिळणं हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आणि त्यासाठी खरंच खूप थँक्यू की तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात. नाही, मला खरंच छान वाटतंय. आणि तू BMM केलं हे मला कळल्यानंतर माझ्या लेकीने सुद्धा BMM केलं आणि BMM करणारी मुलं हुशार असतात हे मला माहिती आहे, त्यामुळे मला तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू करायला आवडतंय. थँक्यू सो मच. तुम्हाला भेटण्याआधी खरं तर मला खूप असं टेन्शन आलं होतं की कसं बोलणार आहे मी, काय बोलणार, म्हणजे मी थंड पडले होते इकडे. पण तुला माहिती आहे ना ही खूप चांगली क्वालिटी आहे. आता मागच्या काही इंटरव्ह्यूमध्ये अमिताभ बच्चन म्हणाला की अजूनही स्टेजवर जाताना अजूनही काही काम करताना त्याला भीती वाटते. ज्या कलाकाराला भीती वाटते त्याला चांगलं करायची एक जिद्द असते किंवा त्याच्या मनामध्ये आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे आणि ती भीती असणं खूप चांगलं आहे. ज्या दिवशी ती भीती जाईल ना त्या दिवशी तुम्ही सबस्टँडर्ड काम करायला लागाल. तुम्हाला जर खूप चांगलं काम करायचं असेल तर ती मनामध्ये भीती कायम असायला पाहिजे. कुठल्याही चांगल्या कलाकाराला स्टेजवर जायच्या आधी ती एक भीती असते. एकदा स्टेजवर गेलं, एकदा सुरू झालं म्हणजे आता तू गप्पा मारताना तुझी भीती गेलेली आहे. ती भीती काम सुरू व्हायच्या आधी असतेच. आणि कुठलंही काम घ्या, हा इंटरव्ह्यूज काय आयुष्यात कुठलंही ते असतेच. साधी मुंबईमध्ये ट्रेन पकडायची असेल ना तर ट्रेन पकडेपर्यंत ती भीती असते, ती गर्दी बघून आणि धक्काबुक्की बघून ती भीती आहे. पण एकदा का पाय त्या ट्रेनला लागला, तो जो रॉड धरला की आपण राजे असतो. करेक्ट आहे. ती जागा मिळेपर्यंत असते. अगदी बरोबर. आणि मी कायम लक्षात ठेवेल की त्यामुळे माझं काम अजून चांगलं होईल. फिअर आपल्याला थांबवायला नको आहे. म्हणजे भीती वाटली, बऱ्याच वेळेला काय होतं जे अनसक्सेसफुल लोक असतात ना की त्यांना भीती वाटते आणि मग ते टाळतात. बरोबर. नको, मला ते गिव्ह अप करतात. भीती एक्सेप्ट करायची की मी घाबरलोय. बरोबर. तेंडुलकर घाबरतो, विराट कोहली घाबरतो, पहिल्या 2-3 बॉल्समध्ये हे घाबरलेले असतात आणि नंतर त्यांना कळतच नाही कधी सेंचुरी मारून गेले. अगदी खरं. सो फिअर इज गुड, पण फिअर शुड नॉट स्टॉप यू फ्रॉम अचिव्हिंग युअर गोल्स. नक्कीच. तुमच्यासारख्या दिग्गज कलाकारांचं खरं तर वैयक्तिक आयुष्य ह्यामध्ये सामान्य माणसाला खूप जास्त कुतूहल असतं की कशी असतात बाबा ही लोक. कारण आम्ही तुम्हाला पडद्यावर बघतोय, आता आई कुठे काय करते या मालिकेतून बघितलं, एकदम तुमचं कॅरेक्टर असं की रागीट वडील वगैरे असं बघितलंय. त्यामुळे ती तशीच प्रतिमा असते आणि तशीच सामान्य लोक धरून चालतात की ही व्यक्ती नाही अशीच असणार वगैरे. तर आम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तर तुमचं बालपण कसं होतं आणि तुमचं मनोरंजन क्षेत्रातलं पहिलं काम कोणतं होतं? बालपण सांगतो, मनोरंजन क्षेत्रातलं पहिलं काम सांगतो, पण मी दिग्गज कलाकार नाहीये, मी नवोदित कलाकार आणि माझं वय 23 आहे. त्यामुळे माझं करेक्ट आहे की तुमचं वय अजूनही लहानच आहे. हो, आणि तर तसंच असायला हवं. माझं बालपण मुंबईत गेलं. माझे वडील पोलीस खात्यात होते, ते नाशिकचे. नाशिकवरनं त्यांची ट्रान्सफर मुंबईला झाली, लॅमिंटन रोडला. तर आम्ही तिथे मोहम्मद अली रोडला त्यांना एक छोटंसं क्वार्टर मिळालं होतं.
तर माझा जन्म नाशिकचा. अच्छा. मग आई माहेरी गेली, माझा जन्म झाला आणि मग ती जी मुंबईत आली तर तेव्हापासून जे मी मुंबईचा झालो ते मुंबईत झालो. ओके. मग आमच्या ना वडिलांच्या ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे बदल्या होत होत्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही राहत होतो. कुठे कधी घाटकोपरला राहिलो, कधी कुर्ल्याला राहिलो, कधी डिलाय रोडला राहिलो, कधी दादरला राहिलो आणि मग दादरवरनं माहीमला आलो, माहीमवरनं अंधेरीला. असं आमचा तो मुंबईचा प्रवास होता. आणि माझं बालपण मोस्टली मला आठवतो तो डिलाय रोडचं बालपण, जिथे आम्ही गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहायचो आणि त्यावेळेला ब्रिटिश काळातले क्वार्टर्स होते. त्यामुळे इतकं प्रचंड मोठं घर होतं त्या ब्रिटिशांचं की आमच्या टोटल 8 खोल्या होत्या. 3,500 स्क्वेअर फीटचा मुंबईमध्ये आम्हाला तो फ्लॅट होता. त्यामुळे माझं बालपण फार भन्नाट होतं. म्हणजे हॉलमध्येच क्रिकेटच्या मॅचेस खेळायचो, इतका मोठा हॉल. माझ्या मावशीचं साखरपुडा त्या हॉलमध्ये झाला. 50-100 माणसं मावतील इतका मोठं असं ते. त्यामुळे मला आठवतं ते लॅविश ब्रिटिश काळातलं घर मला चांगलं आठवतं ते. आणि तिथे भटकायला काय करी रोड, राणीचा बाग आणि हे सगळं. तर बालपण तिकडे गेलं. तिथेच एक प्रकाश टॉकीज होती बाजूला, त्याला डब्बा टॉकीज म्हणायचे. 8 आणे 75 पैशाला तिकीट मिळायचं पिक्चरचं. मग कधीतरी जाऊन पिक्चरला बसायचं एकटेच. कुवारबाप बऱ्याच वेळेला मी एकटाच जायचो. 75 पैसे जमा झाले तर वडापाव खायचा नाही, आपण जाऊन सिनेमा बघायचा. तर सिनेमाची ही आवड खूप आधीपासून होती. म्हणजे माझे ते सिनेमातले तर किस्से असे आहेत की एक न्यू शिरीन टॉकीज आहे, तिथे तुम्ही गेले की तुम्ही ज्या सीटवर बसले, इंटरव्हलला तुम्ही जर बाहेर गेले तर ती सीट गेलेली असते. अरे बापरे. हां, मग त्या सीटवर कोणतरी दुसरा आणि आपण विचारलं तर म्हणा नाही नाही किधर भी बैठो. असे काही पूर्वी टॉकीज असायच्या आणि बाल्कनी स्टॉल आणि लोअर स्टॉल वगैरे असायचं. तर माझं फॅसिनेशन असायचं की या थिएटरमध्ये काय काय असतं, एक वेगळं विश्व असतं. कधी कुवाराबाप बघायला गेलो, कधी मुकद्दर का सिकंदर बघितला, तर कधी म्हणजे मला आठवतं की मी अगदी लहान असताना शोले नावाचा पिक्चर आला होता आणि शोलेचे तिकीट 3-3 महिने मिळत नव्हते. हाऊसफुल. हो, म्हणजे मिनर्वाला पिक्चर लागलाय त्याचं तिकीट घ्यायला लोक कुठेतरी वेगळेच बांद्र्याला जा, कुठे तिकडे जा, कारण याच्याकडे 3 तिकीट आहेत, मला मिळेल का. कारण ते ब्लॅक विकायचे, तिकीटं विकायचे ब्लॅकनी, तर त्यांनी गाड्या घेतली, घरं घेतली, एवढे पैसे त्यांना मिळाले. इतकं चालला होता तो पिक्चर. तर मला सारखं असं फॅसिनेशन असायचं सिनेमाचं. आणि मग तो तिकडनं माझा प्रवास सुरू झाला. वडिलांकडे एक धनपत मेहता नावाचे गृहस्थ आले होते काही कामानिमित्ताने, काही शूटिंगची परमिशन वगैरे घ्यायला. आणि ते आल्यानंतर वडील म्हणाले की याला पण खूप सिनेमाची आवड आहे, हा खूप शोलेचे डायलॉग्स वगैरे म्हणतो, हे करतो. आणि तो म्हणाले या शूटिंग बघायला, माझं शूटिंग आहे वाळकेश्वरला. मग तो माझा पहिला शूटिंगचा अनुभव, जिथे मी शूटिंग बघायला गेलो. 3 दिवस सतत शूटिंग बघत होतो. शूटिंग बघत 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 एक दिवस त्या डायरेक्टरला वाटलं की या पोराला आपण या सिनेमामध्ये घेऊया आणि त्यांनी मला त्या सिनेमामध्ये घेतलं. हम बच्चे हिंदुस्तान के नावाचा पिक्चर. अच्छा. तेव्हा कसं वाटलं तुम्हाला काम करून? मला करायचंच होतं, मला आवडायचं, मला पडद्यावर यायचं होतं. तर मला माहिती होतं की ही प्रोसेस आहे, आपण इथे काम केलं त्यामुळे मला ज्यांनी जे सांगितलं ते मी करायचो. कॅमेरा ऑन झाला की मी आपलं डायलॉग बडबड करायला सुरुवात करायचो, रट्टा मारायचो. किती वय असेल तुमचं? माझं तेव्हा वय 13-14 असेल. 13-14-15च्या आसपास ते वय असेल. आणि मी पहिला सिनेमा केला तो कॉलेजच्या फर्स्ट इयरला. अच्छा. 11वी. म्हणजे प्रोफेशनली? प्रोफेशनली नाही म्हणता येणार. धनपत मेहतानी काम करायला सांगितलं. सिनेमात काम कसं करतात, ॲक्टिंग काय करतात माहिती नाही, फक्त हे डायलॉग्स दिलेत ते पाठ करायचे, बोलायचे. पाठ करून बडबड बडबड करायचो, चुकीचं करायचो, बरोबर करायचो माहिती नाही, पण आपल्याला त्या चित्रपटात काम करायचं. मग इतका उत्साह होता की ते बघून किशोर नमित कपूर नावाचे एक ग्रस्त आहे ज्यांनी नंतर ॲक्टिंग स्कूल काढली, ते त्या सिनेमामध्ये काम करत होते. ते मला गोविंद सरैयांकडे घेऊन गेले. आता गोविंद सरैया म्हणजे तुमच्या पिढीला माहिती नसतील, पण ते जुन्या पिढीतले मोठे डिरेक्टर होते. त्यांनी
नूतन बरोबर सरस्वती चंद्र पिक्चर काढला होता. आता जुन्या पिढीतल्या लोकांना तो सरस्वती चंद्र माहिती आहे, कदाचित त्या सिनेमातली गाणी ऐकली असतील. मैं तो भूल गई बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे, किंवा चंदन सा बदन, चंचल चितवन धीरे से, किंवा फूल तुम्हें भेजा है खत में, ही सी गाणी आहेत ना त्याचे डायरेक्टर. मग त्यांना मी खूप आवडलो आणि त्यांनी मला त्यांच्या वक्त से पहिले पिक्चरमध्ये हिरो म्हणूनच घेतलं. आणि तो लहान मुलांचा पिक्चर होता. एक अगदी 13-14 वर्षाचा मुलगा, 12-13 वर्षाची मुलगी शाळेतनं पळून जातात प्रेम आहे म्हणून, आणि मग सगळे त्यांना शोधाशोध होते. मग ते जाऊन लग्न लावतात एका गावात जाऊन वगैरे. इथे सगळे टेन्शनमध्ये येतात की मुलं हरवले, तुमचा मुलगा माझ्या मुलीला पळून घेऊन गेला वगैरे. आणि ते 1-2 वर्ष एकत्र राहतात. त्यांना एक मूल होतं आणि मग ते पोलिसांना सापडतात, त्यांना घेऊन येतो. तर त्या मुलाचं वय असतं 16, मुलीचं 14-15 असतं. मूल झालेलं, आता काय करा. असं तर वक्त से पहिले नावाचा खूप छान सिनेमा होता, त्याचा मी हिरो होतो. ते केल्यानंतर मला जो मल्याळम पिक्चर आहे ना, प्रियदर्शन मुंबईत आला होता पिक्चर करायला. त्या पिक्चरमध्ये कोणीतरी सांगितलं की ये नया लडका आहे. आणि मग मला त्यांनी मोनिशा उन्नी नावाची एक ॲक्ट्रेस होती जिला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता, तिच्या ऑपोजिट मी काम केलं आणि तो पिक्चर खूप चालला होता. मग त्या सगळ्या प्रोसेसमध्ये 2-3 वर्ष झाले. मी ग्रॅज्युएशन, म्हणजे मी आर्यन जेव्हा केला मल्याळम पिक्चर तेव्हा मी ग्रॅज्युएशन करत होतो. मग वडील मला म्हणाले की तुला जर हे प्रोफेशन म्हणून घ्यायचं असेल तर शिक्षण पूर्ण कर, सगळं कर आणि मग ये. मग मी अभिनयाचा पण अभ्यास करायला सुरुवात केली. तोपर्यंत मी ॲमॅच्युअर ॲक्टर होतो, प्रोफेशन म्हणून मी घेतलं नव्हतं. आणि हे फील्ड इतकं वास्ट आहे किंवा कॉम्प्लिकेटेड आहे की नवीन माणसाला त्या इंडस्ट्रीमध्ये काहीच माहिती नसतं, कसं अप्रोच करायचा, कोण सिनेमे काढतं, कसं काम करतात, ॲक्टिंग काय असतं. मग मी म्हटलं आता प्रॉपर अभ्यास करू. मग मी रेडिओला नोकरी केली, ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह 2.5 वर्ष नोकरी केली. मग ग्रॅज्युएशन झालं, नोकरी आहे म्हटल्यानंतर बरं प्रेमात पडलो होतो, त्यामुळे दीपाशी लग्न पण केलं आणि लग्न झालं, मुलगी झाली आणि मग मी हे प्रोफेशन घेतलं. ओ बापरे. तर मल्याळम चित्रपटाचा तुम्ही आता उल्लेख केला, तर आता मराठी भाषेमध्ये काम करणं म्हणजे ती आपली मातृभाषा आहे. हिंदी त्या लेवलला ओके आहे, पण एका वेगळ्याच भाषेत काम करणं, तो अनुभव कसा होता? नाही, तिथे त्यावेळेला भीती काहीच नव्हती, कारण काही माहितीच नाही. इग्नोरन्स इज ब्लिस म्हणतात ना, तसं ती भीती नव्हती. आज मला करायला सांगितलं तर आज मी खूप अभ्यास करून, खूप विचार करून ती इंडस्ट्री, त्या सिनेमामध्ये काम करेल आणि त्याच्यावर खूप मेहनत घेईल. तिथे मी मेहनत नाही, तिथे सिनेमात काम करा, तू द्या मला, मी बोलतो, तुम्हाला काय टेन्शन नाही. तुम्ही जे मल्याळम डायलॉग्स दिले ते मी आपलं मराठी इंग्लिशमध्ये लिहून ते पाठ करून जे आहे ते बोलून मोकळं व्हायचं. तर आणि प्रियदर्शन डिरेक्टर होते. त्यावेळेला सुद्धा प्रियांचं एकही हिंदी चित्रपट आला नव्हता, पण उत्कृष्ट डिरेक्टर आहे तो, खूप सेन्सिबल डिरेक्टर आहे. त्याला माहिती होतं की या मुलाकडनं कसं काम काढायचं, हे कसं करायचं. आणि मला तिथे एक वेगळी त्यांची एक पद्धत होती. बालंके नायर नावाचे तिकडचे मोठे, जे 200-300 पिक्चर केलेला ही ॲक्टर होता. तर मी बघितलं की ते ना, ते कटर्स असतात ना, त्याच्यावर त्यांचे डायलॉग्स लिहून घ्यायचे. इकडे त्या कटरवर एक 4 डायलॉग, इथे 4 डायलॉग, आणि मग ॲक्टिंग करता करता तिकडे बघायचं डायलॉग बोलायचे, तिकडे बघायचं डायलॉग बोलायचे. अरे म्हटलं ही नवीन टेक्निक जी इथे हिंदीमध्ये किंवा कुठे मराठीमध्ये नाही आहे. तर ते तसं होतं. नंतर बऱ्याच वेळेला प्रॉम्प्टिंग करतात, एक डायलॉग तो रायटर बोलतो आणि मग हे ते ऐकून बोलतात. असे बरेचसे काय म्हणतात ना, जे नॉन ॲक्टर्स आहेत त्यांच्याकडनं काम काढून घेण्यासाठी हे. पण मला ते तसं करायचं नव्हतं. मला प्रॉपर शिकवून, प्रॉपर अभ्यास करून, जसं डॉक्टर, इंजिनियर एक प्रोफेशन आहे ज्याच्यासाठी 5-5, 7-7 वर्ष अभ्यास करावा लागतो, तसं ॲक्टिंग एक प्रोफेशन आहे. बरोबर. आणि या प्रोफेशनमध्ये यायचं असेल तर तुम्हाला प्रिपेअर होऊनच यावं लागतं. इथे जे ॲक्टिंग स्कूल्स आहेत तिथे पण काय फार ॲक्टिंग शिकवली जात नाही. मला असं वाटतं ॲक्टिंग शिकवणं कठीण आहे. तर मला असं प्रामाणिक वाटतं की जे स्टेजवर काम करतात ते करत असताना
त्यांना ते ॲक्टिंग स्किल्स यायला लागतात, त्यांना स्वतःबद्दल कळायला लागतं, अभिनय काय कसा करतात. हे स्टेज एक अशी जागा आहे जिथे येतं. हळूहळू मी ते सगळं करत गेलो कॉलेजमध्ये, रेडिओला असताना, आणि मग इथपर्यंत पोचलो. खरं शिकवलं जात नाही ॲक्टिंग वगैरे अशा गोष्टी आहेत. आता आपण बघतो हल्ली की सोशल मीडियाचा जमाना आहे, सगळीकडे ट्रेंडिंग वगैरे व्हायरल ह्या गोष्टी सुरू असतात. आणि हल्ली कसं जास्त व्ह्यूज कोणाला आहेत किंवा जास्त काय म्हणतो फॉलोअर्स ज्याला जास्त आहेत, तर किंवा त्यांची निवड सुद्धा केली जाते बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा ह्याकडे तुम्ही कसं बघता? काय होतं, पूर्वी ना जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा तर मोबाईल नव्हते, आणि कोण सिनेमा करतंय, कोण प्रोडक्शन हाऊसेस कुठे असतात, कोण डायरेक्टर आहे, यांना अप्रोच करणं कठीणच होतं. म्हणजे मला असं आठवतं की फोटोशूट करायचं हे कोणीतरी सांगितलं होतं की आपले पोर्टफोलिओ तयार करायचा, आणि ॲड एजन्सीज म्हणा, प्रोडक्शन हाऊसेस म्हणा, त्यांना त्यांचे ॲड्रेसेस, एक डायरी असायची, फिल्म डायरी, त्या डायरीमध्ये त्यांचे ॲड्रेसेस असायचे, तिथे जाऊन आपले फोटोज द्यायचे. ही एक पद्धत होती. आणि मग तुम्हाला ते फोन करून बोलवलं जायचं. हळू कालांतराने कम्प्युटर्स आले, मोबाईल्स आले. नंतर मग पूर्वी मला नंतर म्हणाले की आप आओ मत, आप ईमेल कर दो. मग काही फोटोज ईमेल केले जायचे त्यांच्याकडे, आणि मग ते सिलेक्ट करून बोलवायचं. आता हे या पिढीसाठी खूप छान झालं आहे की सोशल मीडियामुळे, कम्प्युटर्स आणि ईमेल्स आणि व्हॉट्सॲप, फेसबुक, याच्यामुळे काय झालं आहे की खूप डायरेक्ट ॲक्सेस, अगदी तुम्हाला राजकुमार हिरानी किंवा संजय लीला बन्सालीपर्यंत माणूस 10 वर्ष त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नसता पूर्वी. आता तो सोशल मीडियाच्या याच्याने तो त्याचे ॲक्टिंग स्किल्स दाखवू शकतो. पण तुम्हाला त्याच्यासाठी मोठा कॅमेरा पाहिजे, काय हे पाहिजे असं काय नाही. एक छोटा मोबाईल फोन, एक चांगल्या पिक्सेलचा, त्याच्यावर तुम्ही अख्खी फिल्म पण करू शकता. कित्येक लोकांनी ऑस्करला जाणाऱ्या फिल्म्स तुम्ही त्या आयफोनवर शूट करून त्यांनी ऑस्करला पाठवलं. सो जसं टेक्नॉलॉजी वाढत जाते तसं ॲक्सेस वाढत जातो. पण लॉन्जिटिव्हिटी जी म्हणतो ना, की आता तुम्हाला पूर्वीच्या काळातले ॲक्टर्स 60-60, 70-70 वर्ष काम करताना दिसतात. शॉर्ट स्पॅनचे आता बरेचसं झालं ना की तो शॉर्ट स्पॅनचा, हा रील आज पॉप्युलर झाला, 4 दिवसांनी कुठल्या दुसऱ्याचा पॉप्युलर. तो माणूस म्हणजे अशोक कुमार किंवा सुनील दत्त किंवा यांचा स्पॅन खूप मोठा असायचा, 60-60, 70-70 वर्ष काढली. आता इवन आज बघायला गेलं तर अमिताभ बच्चन आज किती वर्ष आहे, तो 60-70 वर्ष तो माणूस सातत्याने काम करतो आणि त्यावरच्या लेवलवर काम करतो. असं मला असं वाटतं काही लोक त्या लॉन्जिटिव्हिटीमध्ये काम करतात, सातत्याने काम करतात. काही लोक छोट्या याच्यासाठी पॉप्युलर होतात कुठेही. आणि काय होतं, अभ्यास नसल्यामुळे किंवा त्या क्षेत्राचं ज्ञान नसल्यामुळे काही वेडेवाकडे चाळे केले, थोडंसं कॉमेडी केली, ते रीलला तुम्हाला मिलियन्स ऑफ व्ह्यूज मिळतात. पण त्याच्याने तुम्ही ग्रेट ॲक्टर होता किंवा ग्रेट असं होत नाही. त्याच्यासाठी रियाज करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी त्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि व्ह्यूज आहे म्हणून तो पॉप्युलर आहे असं काही नाही. आता बरेचसे श्रीमंत लोक व्ह्यूज विकत पण घेतात. हो, अगदी अगदी खरं. सहज तुम्हाला, आणि ते त्यांनी दिलेलंच आहे प्रॉपर की तुम्ही इतके पैसे द्या म्हणजे इतके व्ह्यूज मिळतील, इतके पैसे द्या. आणि आपल्याकडे श्रीमंत मुलं पण येतातच. दिल्ली, यूपी आणि या भागातनं मुंबईत श्रीमंत मुलं येणारी संख्या खूप आहे. आणि त्यांना असं दाखवायचं असतं की आम्ही खूप पॉप्युलर आहे. पण पॉप्युलर केव्हा होतो, ज्या वेळेला ॲक्च्युअल जो ऑडियन्स आहे, मायबाप प्रेक्षक आपण ज्यांना म्हणतो, तो तुमचा जेव्हा चाहता होतो तेव्हा तुम्ही पॉप्युलर होता, तेव्हा तुम्हाला काम मिळायला लागतं. तर हे अगदीच कोणाकडे काहीच नाही आहे तर तुम्हाला हा ॲक्सेस खूपच चांगला आहे. पण तुमच्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमच्याकडे शिक्षण असेल, तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन असेल, तर सोशल मीडियाची मदत घ्यायची सुद्धा काही गरज नाही. सोशल मीडिया हा कम्युनिकेशनचा एक माध्यम आहे, पण ते काम मिळवायचंच. आता बरेचसे इन्फ्लुएन्सर्स आहेत, याच्यावरच त्यांचं पोट चालू आहे किंवा याच्यावरच ते करतात. त्यांना ते गणित जमलेलं आहे. सगळेच इन्फ्लुएन्सर्स होऊ शकत नाही. सो आय थिंक एक नवीन पिढीचं नवीन एक हे यंत्र आलेलं आहे, त्याचा खूप छान पद्धतीने यूज करणं गरजेचं आहे. पण
प्रॉब्लेम काय होतं, जी चांगली गोष्ट आहे त्याच्यात ड्रॉबॅक्स असतात. आता ब्रेन रॉट नावाचं असं काहीतरी एक रिसर्च केलेलं आहे की आजकालच्या ज्या पिढीमध्ये, किंवा आजकालचे नाही, आत्ताचे जे लोक आहे जे मोबाईल सतत बघत असतात, रील्स सतत बघत असतात, तर ब्रेन ते रजिस्टर करू शकत नाही. आणि ब्रेन रजिस्टर का होतं, ते व्हिज्युअल साऊंड रजिस्टर करतो, पण त्या ब्रेनला कळत नाही की त्याचं करायचं काय. ते रजिस्टर करायच्या आधी तुम्ही दुसरी रील बघतात. म्हणजे एक इथे ॲक्सिडेंट झालेला आहे, तर एक कोणतरी नाचतंच आहे, तर एक कुठेतरी मारामारीचं आहे, असं. सो ब्रेन इज गेटिंग कन्फ्युज की एक्झॅक्टली आपण काय फीड करायचं, काय प्रोसेस करायचं, तो टाकत जातो सबकॉन्शियस माइंडमध्ये. ते तुम्ही जे जे बघताय सतत, आणि लोक 2-2, 3-3 तास कंटिन्युअस रील्स बघत बसतात. तुम्ही फेसबुकला असू दे, यूट्यूबला असू दे, किंवा याला. आणि मग त्याच्यानंतर ज्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही विसरायला लागतात. कारण महत्त्वाची गोष्टसुद्धा ब्रेनला असं वाटतं की टाकून द्यायचं, काय नाही, त्याला काय हे नाही. म्हणजे समजा बऱ्याच वेळेला आईने मुलाला सांगितलं जा भाजी घेऊन ये किंवा काहीतरी घेऊन ये, तो घराच्या बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर त्याला लक्षात राहत नाही की मी कशासाठी बाहेर आलो, ब्लँक होऊन जातो. खूप वेळेला असं होतं की आपल्याला कळत नाही की आपण त्या रूममध्ये कशासाठी गेलो होतो, काय आठवत नाही. की कोणीतरी फोनवर आपल्याशी बोललं, काय बोललं ते आपल्याला आठवत नाही की त्याचे नेमकं आपण काय सांगितलं त्याला. सो हा किंवा ब्रेन रॉटचा हा प्रकार जो रिसर्च, तर मी हे वरवर ऐकलेलं आहे, पण मी अनुभवलं आहे की असं नाही की मी मोबाईल वापरत नाही, असं नाही की मी कधीच ते रील्स बघितले नाही, पण रील्स बघितल्यानंतर माझ्या सेन्सिबिलिटीवर त्याचा परिणाम होतो हे मला आता जाणवायला लागलं. सो या टेक्नॉलॉजीचा उपयोग पण आहे आणि या टेक्नॉलॉजीचं डेंजर हे पण आहे. तर डेंजर असं आहे की पूर्वी लहान लहान मूल असायचं, तो शाळेतनं कॉलेजमध्ये जाईपर्यंत त्याला जे शिकवायला लागायचं ते त्याच्या वयाला जे सूट होईल तेच आपण त्याला शिकवत होतो. पण आता काय होतं, लहान मुलांना सरस मोबाईल दिला जातो, सरळ त्यांना इंटरनेट कसं लावायचं ते माहिती असतं त्याला. त्यामुळे तो ॲडल्ट कंटेंट पण बघतो, तो व्हायलंट कंटेंट पण बघतो. त्यामुळे त्याच्या बुद्धीला, त्याची बुद्धी अजून परिपक्व झालेली नाही आहे, पण त्याच्याकडे कंटेंट येतो तो मच्युअर्ड माणसांचा येतो, ॲडल्ट येतो. आपण सिनेमांना पण आपण चिल्ड्रन फिल्म म्हणतो, नंतर हे ॲडल्ट फिल्म असे म्हणतो. पूर्वी असायचे, त्याला सेन्सर बोर्ड असायचं की हे 18 वर्षाच्या मुलांनी बघायचं नाही, हा हे सिनेमे बघायचे नाही, याच्यात व्हायलन्स आहे. पण आज तुम्ही पुष्पा 2 असू दे, तो लहान मुलगा जातो, तो ते बघतो. वेब सिरीज असतील तर त्या विभत्स असते, त्यात इतका व्हायलन्स असतो. तर त्या लहान मुलाला ती प्रोसेस करून तो खूप लहान वयात खूप मच्युअर्ड व्हायचा प्रयत्न करतो, जो होऊ शकत नाही. आणि मग तुम्हाला रोज पेपरमध्ये आणि याच्यात बातम्या येतात की 4 मुलांनी मिळून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि यांनी खून केला, यांनी याला मारून तिथे टाकलं. हे का होतं आहे? कारण या सगळ्या टेक्नॉलॉजीचा दुरुपयोग झालेला आहे आणि कोणाच्याही हातात त्याचा कंट्रोल राहिलेला नाही. मुलांचा कंट्रोल आईबापाकडे राहिलेला नाही. शाळेत जातो तर त्या मास्तरांना त्या मुलांच्या शिक्षणापेक्षा त्याला ट्युशन फी कशी मिळेल आणि त्याचा पगार कसा वाढेल आणि हे कसा वाढेल याच्यातच त्याचा सर्वायवलचा प्रश्न येतो. त्यामुळे अशा खूपशा कमी शाळा आहेत की ज्यांना शिक्षक मुलांना प्रॉपर गुरु शिष्य परंपरेप्रमाणे शिकवतात. खूप कमी आईवडील आहेत जे मुलांना जेवढा वेळ द्यायला हवा. कारण माझी आई तर मी बाहेरून आलेल्या डोळ्यात बघून ती म्हणायची की काय प्रॉब्लेम आहे, काय झालं, कुठं पडलास का, काय लागलं का, तिला ते दिसायचं. आता तो मुलगा आला काय, तो गेला काय, मुलगा काय करतो. माझ्या आईला माझे मित्रमंडळी कोण कोण आहे, तो कुठल्या घरातला आहे, त्याचे आईवडील कोण आहे, तो कसा आहे, काय, ते सगळं माहिती असायचं. आत्ताच्या आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, तो कुठे काय करतो. मुलं दारू पिऊन सिगरेट पिऊन आले तरी आईवडिलांना कळत नाही आणि मग त्या वाईट संगतीत राहतात, वाईट सवयी होतात आणि मग हळूहळू ते. सो हे सोशल मीडिया इज गुड, व्हेरी नाईस, पण त्याला सुद्धा एक मर्यादा असणं गरजेचं. बरोबर, नक्कीच.
सर तुम्ही सोशल मीडियाबद्दल तर खूप मनमोकळेपणाने खूप छान उत्तर दिलं खरं तर, आणि त्याच्यावर प्रेक्षकांनी खरं तर विचार करण्याची खरंच जास्त गरज आहे, आणि जास्त करून की पालकांनी यामध्ये ह्या गोष्टीचा गांभीर्यपणे विचार करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की सर तुमचा गाजलेला चित्रपट ज्याला अख्ख्या महाराष्ट्राने रडवलं तो म्हणजे सख्खा भाऊ पक्का वैरी, तर त्या चित्रपटाच्या काय आठवणी आहेत आणि काय सांगाल? तो माझ्यासाठी खूप जवळचा चित्रपट आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्या आधी मी असंख्य चित्रपट केले आणि मराठा बटालियन वगैरे सारखे चित्रपट केले. तर वासवानी नावाचे एक ग्रस्त होते, त्यांचा माझ्यावर फार जीव होता. डिस्ट्रीब्युटर होते, प्रोड्युसरसुद्धा होते. त्यांनी सून लाडकी सासरची त्यांच्याबरोबर केलं, माहेर माझं मंदिर ते केलं आणि मराठा बटालियन वगैरे केलं. पण त्यांच्याबरोबर काम करणं कठीण असायचं. का तर त्यांचा सिनेमा कधी सुरू होईल आणि कधी संपेल याचं कोणालाही शाश्वती नसायची. म्हणजे मराठा बटालियन जवळजवळ 1.5 वर्ष काम चालू होतं. कधी नागपूरला शूटिंग, कधी कोल्हापूरला शूटिंग, कधी इथे शूटिंग, तिथे शूटिंग. त्याच्यानंतर तो पिक्चर चालला खूप, 3.5-4 कोटीचा त्यांनी बिझनेस केला, खूप चालला, महाराष्ट्रभर चालला पिक्चर. त्यानंतर ते माझ्याकडे आले पुढच्या एका पिक्चरसाठी, माहेर माझं पंढरपूर नावाचं काहीतरी पिक्चर होतं. म्हटलं मला तुमच्यावर काम नाही करायचं, तुमच्याबरोबर काम करणं कठीण आहे. आणि तर ते म्हणाले की असं का म्हणतो तो? म्हटलं नको, मला नाहीच करायचं तुमच्यावर काम. तुमच्यावर एकदा काम करायला घेतलं, बरं तो मिलिटरी पिक्चर होता त्यामुळे मला ती कंटिन्युटी ठेवायला लागायची, केसांची याची त्याची. मग ते चिडले. वासवानीला असं कोणी बोललेलं नाही, असं नाही तसं नाही. म्हटलं पण नाही करायचं. मग अलकाताईंचा एक पिक्चर होता, अलकाताईंनी मला त्या पिक्चरमध्ये घेतलं. तर वासवानी नागपूरवरनं अलकाताईंकडे गेले आणि म्हणाले की या मुलाला नाही घ्यायचं, त्याने माझा पिक्चर नाही केला, तुम्हाला त्याला काम करत. मग अलकाताई मला म्हणाले की तू बोल त्या वासवानीशी आणि काय ते तुम्ही सॉर्ट आऊट करा. म्हटलं मला अलकाताई खरंच काम नाही करायचं. ते म्हणते अरे पण तू त्याच्याशी सॉर्ट आऊट नाही केलं तर मी पिक्चर नाही करू शकणार, कारण माझं पिक्चर तो डिस्ट्रीब्यूट करतो. मला तर पिक्चरबद्दल काही माहिती नाही, आम्ही पिक्चर काढू शकतो पण ते अख्ख्या महाराष्ट्रभर चालवायचं तर वासवानी चालू. म्हटलं खरं. तेव्हा अलकाताई म्हणाले तू जा पप्पांशी बोल आणि 2 दिवस घे आणि मग विचार कर आणि मग सांग. पण माझं का कोणाला त्या वासवानीबरोबर काम करायचंच नव्हतं. मी ठरवूनच टाकलं, पप्पांना पण सांगितलं मला त्या माणसाबरोबर कामच नाही करायचं. आणि मग त्याची चिडचिड आणखीन वाढली. अलकाताईंचं पिक्चर पण मी नाही केलं, मी त्याच्याशी नाही बोललो. मग तो सगळ्यांना सांगे की याला घ्यायचंच नाही. म्हणजे कोल्हापूरचा कोणी माझ्याकडे आला ना तरी तो नागपूरवरनं कोल्हापुरात पोचायचा आणि त्यांच्या घरी जाऊन बसायचं की याला घ्यायचं नाही, यातला घेतलं तर मी तुमचं पिक्चर पाडणार. बापरे. आणि मी असं करणार तसं करणार. अरे मी पण अडून बसलो की नाही तर नाही. आणि खूप सिनेमे साईन केलेले बंद व्हायचे, मला काढून टाकायचे, असं करायचं. आणि माझ्याकडे कामच नसेल. मी पण थोडा वैतागलो होतो. मग मी सिरियल वगैरे काहीतरी करत होतो. तर एक दिवस अण्णा देशपांडे साताऱ्याचे ते मुंबईत आले आणि त्यांचा ना तांब्याचा विष्णू बाळ नावाचा एक पिक्चर सुपर डुपर हिट चालला होता. त्यात सयाजी शिंदेनी तांब्याचा विष्णू बाळचा रोल केला होता. आणि साताऱ्यामध्ये असा एक तो तांब्याचा विष्णू बाळ असा होता की ज्याच्यावर तो आधारित चित्रपट होता आणि चालला होता तो. आता ते मोठे पिक्चर चालल्यामुळे त्यांनी दुसरा पिक्चर सक्का भाऊ पक्का वैरी करायचं ठरवलं. त्यात नाना पाटेकर आणि सयाजी शिंदे असं ते लिहिलं होतं ते स्क्रिप्ट. मग ते सुरू झालं त्यांचं कास्टिंग वगैरे करायला. तर कोणीतरी त्यांना सांगितलं की नाना पाटेकर, तुम्ही तर ओळखत नाही नाना पाटेकरांना, ते तुम्हाला कदाचित त्रास वगैरे देतील आणि त्यांच्याबरोबर काम करणं काही सोपं नाही आहे, तुमच्या पद्धतीने ते काम करणार नाहीत, असं नाही तसं नाही. मग कोणाला घ्यायचं? तर मग अशोक सराफांना घ्या. मग त्यांनी अशोक मामांना साईन केलं. सयाजी शिंदे त्यांच्या आधीच्या पिक्चरनं सुपरहिट होतेच. तर सयाजी शिंदेंना त्यांनी या पिक्चर, अशोक मामा आणि सयाजी शिंदे दोघे भाऊ असे. आणि तर काय सयाजी शिंदे साऊथला बिझी झाले का पैशावरनं काहीतरी त्यांचं झालं, काय झालं मला माहिती नाही. मला ते जेव्हा मुंबईत आले तर मला म्हणाले मी सेटवर येतो भेटायला. म्हटलं मी कांदिवलीला आहे, तुम्ही कुठे आहात? म्हणजे मी दादरला आहे. म्हटलं माझं एक दिवस शूटिंग आहे, उद्या मी फ्री आहे, तुम्ही आहात का मुंबईत? तर म्हणाल मी मुंबईत आहे पण मला आत्ताच भेटायचं आहे, मला आत्ताच फायनल करायचं.
म्हटलं असं करू नका, कांदिवली लांब आहे, हम्म. मी येतो तुम्हाला भेटायला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना भेटायला गेलो. तर मला ते म्हणाले, हे बघ मी स्पष्टच बोलतो आहे, मी तुझं काम बघितलेलं नाही आहे. हम्म. या पिक्चरमध्ये सयाजी शिंदेला मी घेतलं होतं, पण त्यांनी माझ्याकडे असे जास्ती पैसे मागितले, त्यामुळे मी त्याला घेणार नाही आहे. आणि मला अनूप जगदाळे नावाचं एक्झिबिटर आहे साताऱ्यामध्ये, त्यांनी सांगितलं की मिलिंद गवळीला घ्या. हम्म. माझा मुलगा दिनेश तो म्हणाला की मिलिंद गवळीला घ्या, तो हा रोल खूप छान करेल, असं करेल, तो इमोशनल रोल खूप छान करतो. सून लाडकी सासरचीमध्ये मराठा बटालियनमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं वगैरे असं त्यांना. त्यामुळे मी यांचं ऐकून तुमच्याकडे आलेलो आहे. पैसे मी तुम्हाला एवढेच देणार, हम्म. जास्त मागितले तर मी सयाजी शिंदेला काढून टाकलं, तसं मी तुम्हालाही घेणार नाही. बरं मला कामच नव्हतं, मला सिनेमात कोणी घेतच नव्हते त्या वासवानीमुळे. मी म्हटलं पैशाचं काही नाही, रोल कसा आहे. तर म्हटलं रोल अगदी नाना पाटेकर आणि सयाजीसाठी लिहिलेला रोल आहे. रोल अप्रतिम आहे, दोघांचा छान बॅलन्स भावाचा रोल आहे. आणि कथा अशी आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये भावाभावांची भांडणं होत असतात, हम्म. शेतीवरनं वाटण्या होत असतात, कोर्ट केसेस होतात, यांचे दोघा भावांचे सगळे पैसे कोर्टामध्ये बर्बाद होतात, ते दोघेही बर्बाद होतात, पण भांडणं काही थांबत नाही. हम्म. तर हा घरातला ज्वलंत प्रश्न आहे. हा पिक्चर सुपरहिट होणार आणि तुम्ही केला तर मला आनंद होईल. म्हटलं मी करणार. स्क्रिप्टवर सयाजी शिंदे यांचं नाव लिहिलेलं आहे. अच्छा. तर त्यामुळे वाचताना तुम्हाला सयाजी येईल, पण काही आता लक्ष देऊ नका, तुम्ही करता. म्हटलं हो, व्हेरी गुड. मागे हात घातला, ही स्क्रिप्ट, मागे परत हात घातला, हे सायनिंग अमाऊंट. जूनच्या 1 तारखेपासून 20 तारखेपर्यंत शूटिंग, जूनच्या 10 ते 20, जुलैच्या 10 ते 20 आणि मे जून जुलै असं ते. अच्छा. ते 26 जुलैचं जे पाणी तुंबलं होतं ना, हो, हो. तेव्हा आम्ही अच्छा. साताऱ्यात शूट करत होतो. ओ. आणि मला तो चांगला आठवतं, कारण त्या शूटिंगच्या वेळेला मी साताऱ्यात होतो आणि अशोक मामांचा मुलगा इथे त्या ट्रॅफिकमध्ये अडकला होता त्या पाण्याच्या इथे. आणि अशोक मामा रडकुंडीला आले होते. त्यांना खूप भीती वाटत होती की माझ्या मुलाला, नुकताच कॉलेजला गेला होता, पहिल्याच वर्षाला होता, आणि खूप रडत होते ते की माझ्या मुलाला म्हणजे फार माहिती नाही मुंबईची आणि तसं निवेदितच त्यांचे चांगले सारखे फोन येत होते, त्याही घाबरल्या होत्या, हेही घाबरल्या. परिस्थितीच तशी होती. आम्हाला निघायचं म्हटलं तर आम्हाला कोणी येऊ देत नव्हते, कारण मुंबईत तुम्ही पोचू शकत नाही. बरोबर आहे. तर तो सक्का भाऊ पक्का वैरी आम्ही शूटिंग केलं. आणि मी सांगितलं ना मगाशी की ते स्टेजवर सांगायचे की कुठल्या प्रेक्षकाला जर रडू आलं नाही तर माझ्याकडे या, माझ्याकडनं पैसे घेऊन जा. इतका तो इमोशनल पिक्चर आहे. आणि माझं काम बघून ते माझ्या प्रेमात पडले. तर मला खूप जीव लावला त्यांनी, अण्णा देशपांडेंनी. आणि तो पिक्चर जेव्हा लागला तो इतका तुफान चालला, पश्चिम महाराष्ट्रात धुवून खाल्लं त्यांनी. म्हणजे मुंबईतसुद्धा मराठी पिक्चर चालत नाही तरी 8 आठवडे याला भारतमाताला तो चालला आणि खूप म्हणजे खूपच चालला. आणि सख्खा भाऊ पक्का वैरी नंतर मी जवळजवळ 40 का 45 पिक्चर्स केले. इतके सिनेमे माझ्याकडे आले तो पिक्चर चालल्यामुळे. आणि त्यात जो वासवानी मला काम करायचं नाही, हे करायचं नाही, ते पण आले की आपण एक पिक्चर करूया. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही पण खरंच तो मूवी इतका कमाल धमाल होता ना की खरंच त्याने अख्खा महाराष्ट्र रडला होता. म्हणजे आमची आजी पण सांगते सर तुम्हाला, एवढी रडली आहे त्या मूवीमुळे की तो लक्षात राहण्यासारखा मूवी खरंच भारी होता. आणि ती भावांची जी गोष्ट होती ना ती खरंच मनाला अशी लागणारी होती आणि कमाल होता तो. खरंच खूप छान होतं, करतानाही मजा आली. पितांबर काय डायरेक्टर होते त्याचे. आणि अतिशय ग्रामीण भागात आपलासा वाटणारा चित्रपट होता. प्रत्येक घराला आपलासा वाटेल. सदाशिव अमरापूरकर, श्वेता शिंदे, प्रतीक्षा लोणकर वगैरे छान कामं केली होती सगळ्यांनी. अशोक मामांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता तेव्हा? अरे एक तर काय, अशोक मामा म्हणजे लेजेंड आहेत. ते सातत्याने आज किती वर्ष, 50 वर्षापेक्षा जास्त ते इंडस्ट्री गाजवत आहेत. म्हणजे हिंदीमध्ये अमिताभ बच्चन आपण म्हणतो आजही करतात, तसं अशोक मामा आजही करतात. आज तर डेली सोप पण करतात ते.
की डेली सोप करणं काही कलाकारासाठी साधी सोपी गोष्ट नाही. आणि आता या वयामध्ये डेली सोप करणं 14 तास काम करणं ही सोपी नाही. अशोक मामांकडनं खूप शिकायला मिळालं. एक असतं ना की मी म्हटलं ना की कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार नाही, पण ही जी माणसं आहेत जे स्वतःच एक इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याबरोबर काम करायला मिळालं हे माझं भाग्य आहे. म्हणजे मी सून लाडकी सासरची पहिलं पिक्चर त्यांच्याबरोबर केलं. तर त्याच्या आधी मी निलांबरी नावाचं पिक्चर केलं होतं आणि त्यात मला डायरेक्टरांनी मिशी लावायला सांगितलं होतं. डबल रोल होता, त्यामुळे एका रोलसाठी मिशी होती. तर मला मिशी कशी लावतात हे माहिती नव्हतं. तर त्या पिक्चरमध्ये माझं सगळंच गणलं होतं. तो मेकअपमननी सगळ्या चुकीच्या पद्धतीने मिशा लावल्या. बरं एक दोन दिवसानंतर शूटिंगनंतर त्यांनी ती मिशी धुताना खराब केली. एकदा ती मिशी त्याच्याकडनं हरवली. तर मी अख्ख्या सिनेमाभर मला इतकं वाईट वाटायचं, कधी छोटी आहे मिशी, कधी मोठी आहे, कधी ती वाकडी आहे. आणि जेव्हा अशोक मामांबरोबर मी सून लाडकी सासरची मध्ये काम केलं तर ते बसायचे मेकअपला सकाळी आणि मेकअपमध्ये मेकअप वगैरे झाला की तो गम घ्यायचे, स्पिरिट गम, बोरकरचा एक गम येतो, त्याला एक ब्रश असतो असा चिकट असतो, इतका चिकट की ते बोरकरचा गम लावला की डोक्यात झिंझिण्या येतात. कोणालाही त्या मेकअप लावायला आवडत नाही, म्हणजे त्या मिशांना तो गम लावायला आवडत नाही. आणि तो खूपच विचित्र बोरकरचा गम येतो. तो नाटकातल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे तो, आणि अगदी बोरकर हे पाठ झालेलं आहे त्यांचं. तर अशोक मामांना मी ऑब्झर्व करायचो, ते ना एक 15-20 मिनटं ते फक्त गम लावायचे. म्हणजे जो गमचा ब्रश थोडा जरी लावला तरी झिंझिण्या येतात, ते 15-20 मिनटं ते आपल्या इथे गम लावायचे. मग प्रॉपर ती मिशी घेऊन ते बसवायचे आणि मग त्या मलमलनी ते टॅप करायचे आणि दाबून 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 एक 10-15 मिनटाचा त्यांचा तो सगळा प्रोसेस असायचा. एकदा का ती लावली तर ती नॅचरल दिसायची. आणि ती सकाळी लावलेली मिशी रात्री 11 वाजेपर्यंत ती तशीच्या तशी असायची. मी चुकीच्या लोकांकडनं शिकलो होतो, ज्यांना बघितलं ते मिशी अशी वरवर लावायची, थोडे अशी करायचे, मग लंच ब्रेक झाला काढून ठेव, 2 शॉट झाले की काढून ठेव, मग परत अशी वरती लावायचं. मग म्हटलं अरे हा माणूस खूपच वेगळा आहे. मग मी अशोक मामांकडनं ते मिशी कशी लावायची ते त्यांना बघून मी शिकलो. एकदा मी त्यांना विचारलं की मामा, मी इतक्या लोकांना बघतो मिशा लावताना, पण तुम्ही जी लावता ते कधीच लंचला पण काढत नाही, कारण ते एकदा मिशी लावली की तोंड फार उघडता येत नाही, नीट जेवता येत नाही. तर अशोक मामा म्हणाले की मी शरद तळवळकर जे कलाकार होते, ॲक्टर होते पूर्वी, तर मला अशोक मामा म्हणाले की मी त्यांच्याकडे बघून शिकलो. ते मिशी एकदा लावली की रात्रीच काढायचे, एकदा पॅकअप नंतरच ती काढायचे. आणि मग मला ती सवय त्यांना लागली आणि मग मला अशोक मामांकडे बघून सवय लागली की मग मी असंख्य रोल्स केले, मी मिशा किंवा दाढी लावली. एकदा लावली की मी पॅकअपपर्यंत ती हलायची पण नाही आणि इतकी नॅचरल वाटायची की कोणालाही वाटेल की खरी आहे. म्हणजे अभिनय सोडून हे पण वेगळं टास्क असतं म्हणजे पडद्यामागे. नाही, अभिनयचं मी सांगू का, अभिनय बघतानाच त्याच्या मागे जी प्रोसेस गेलेली असते हे कोणाला दिसत नाही, पण ते दिसूही नाही. ते पब्लिकला ते दिसलं तर त्या अभिनयाला महत्त्व राहत नाही की तो ते कॅरेक्टर प्ले करण्यासाठी किती काय केलेलं आहे, ती प्रोसेस किती काय केली आहे. तर ते लोकांना सांगण्यात किंवा त्या लोकांपर्यंत पोचण्यात काय तो जे दिसतं. म्हणजे हा आपला जो इंटरव्ह्यू चालू आहे, हा इंटरव्ह्यू खूप महत्त्वाचा आहे किंवा हे बोलणं महत्त्वाचं आहे. या इंटरव्ह्यूसाठी तू किती खटाटोप केले आणि कुठून ट्रॅव्हल करून आणि कशा ट्रॅफिकमध्ये आले, ते पॉइंटलेस आहे. आपण पोचलोय वेळेवर आणि आपला इंटरव्ह्यू चालू झाला. तसं मिशी लावली काय दाढी, ती नॅचरल दिसली आणि तो खरा वाटला, अनिरुद्ध देशमुख खरा वाटला पाहिजे की लोकांनी त्याला शिव्या घातल्या पाहिजे. तुम्ही आता नाव काढलंच आहे तर मी त्या सिरियलकडे वळते. तब्बल 5 वर्ष ही सिरियल चालली, तर ते कॅरेक्टर जे आहे अनिरुद्ध देशमुख आणि तुम्ही ह्याच्यामध्ये किती साम्य आहे? तुम्हाला ते कॅरेक्टर करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली आणि काय सांगाल त्या मालिकेविषयी? अनिरुद्ध देशमुख आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते मला आल्यावरच खरं तर कळलंय. पण मी ना जोपर्यंत सिरियल चालू होती तोपर्यंत मी जगाला सांगत होतो की मीच अनिरुद्ध.
माझा स्वभाव अनिरुद्ध सारखाच आहे. मला अनिरुद्ध करायला काही त्रास होत नाही. खरं तर मला खूप त्रास होत होता, कारण त्याचे विचार आणि माझ्या विचारमध्ये जमीन आसमानचा फरक. पण तो कोणाला लोक जरी शिव्या घालत असतील तरी माझ्यासाठी ते सुंदर कॅरेक्टर होतं. एक कलाकार म्हणून ते जे कॅरेक्टर अतिशय काय म्हणतात ना, चॅलेंजिंग आणि ब्युटिफुल कॅरेक्टर होतं. फारच स्ट्रेट नव्हतंच ते. म्हणजे त्याचं क्रेडिट मी राजन शाहींना देईन आणि नमिता वर्तकला देईन. नमिता त्याची गोष्ट लिहायची, नमिता ते कॅरेक्टरचं स्क्रीन प्ले ती लिहायची. त्यामुळे नमितानी ते कॅरेक्टर इतकं भारी रंगवलं होतं आणि कुठून शोधून काढलं, कुठे ते इमोशन्स तिला सापडले. मी तिला बऱ्याच वेळेला विचारायचा प्रयत्न केला की असा माणूस कुठे बघितला तू, की तुला कसं कळलं याची सायकॉलॉजी. कारण लिहिताना त्या माणसाची सायकॉलॉजी कळल्याशिवाय, त्याचे विचार कळल्याशिवाय तुम्ही ते लिहू नाही शकत. आणि दरवेळेला अनिरुद्धनी मला सरप्राईज केलं. अनिरुद्धनी मला दरवेळेला, म्हणजे पहिल्या एपिसोडपासून शेवटच्या एपिसोडपर्यंत एक रोलर कोस्टर राईड होता अनिरुद्ध देशमुख. आणि ते इतकं इफेक्टिव्ह होतं कॅरेक्टर की बायकांना त्याचा राग यायचा, शिव्या द्यायच्या त्या बायका. आणि वास्तविक इतका राग किंवा इतक्या शिवाय कुठल्या कलाकाराला मिळत नाही. कारण आजकालचं जे ऑडियन्स आहे ना ते खूपच समंजस आहे, खूप मॅच्युअर्ड आहे. ते पूर्वीच्या बायकांसारखे वाहवत जात नाही. त्यांना माहिती आहे हा अभिनय आहे, त्यांना माहिती आहे की हा ॲक्टिंग करतोय, त्यामुळे ते तेवढ्या पुरताच घेतात. ते फार सीधं. पण अनिरुद्धच्या बाबतीत त्यांचं गणित चुकलं. ते इन्व्हॉल्व्ह झाल्या बायका, त्या बायकांना त्याचा इकडेच आहे समोर. हो, मगाशी मी आईला म्हटलं की ती रोज न चुकता तुमची ती मालिका बघायची आणि काय हे कसं वागतंय असं वगैरे, म्हणजे लिटरली सगळ्या बायकांची आणि हीच असायची. बरं, मी जेव्हा बायकांना भेटायचो तेव्हा मला त्यांच्या रिॲक्शन्स कळायच्याच. सुरुवातीला ते माझ्याशी बोलायला यायच्याच नाही, ते नकोच याच्या नादी लागायला. बरं, बाकीचे कलाकार असतील ना तर त्यांच्याबरोबर फोटो काढायचे, याला विचारायचं कसं फोटोसाठी, बरं याचा फोटो काढून दाखवायचा कोणाला, आपल्याला शिव्या पडतील की अरे याच्यावर कशाला फोटो काढला, आणि नीट वागला का तो, नीट बोलला का तो, उद्धट आहे तो, असं आहे तसं आहे. तर मला ते छान अनुभव आले याचे. पण कलाकाराला असा चॅलेंजिंग रोल मिळणं भाग्य लागतं. ते मला 5 वर्ष करायला मिळालं, त्याच्यामुळे खूप प्रेम मिळालं मला. एखादा काही असा किस्सा आठवतोय का, फॅन मुवमेंट ह्या मालिकेच्या रिलेटेड किंवा ह्या दरम्यान एखादा घडलेला? खूप किस्से घडले. म्हणजे परिसंवादाला जेव्हा आम्ही जायचो, हे कॅरेक्टर सिरियल पॉप्युलर झाल्यानंतर असेच बरेचसे परिसंवाद. ठाण्यामध्ये एक परिसंवाद होतं, तर त्या प्रेक्षकगृहामध्ये भरपूर बायका आणि त्या प्रेक्षकगृहाच्या बाहेर चपला बिपला काढून त्या थिएटरमध्ये येऊन सगळे बसले होते. आणि आम्ही सगळेच होतो, कलाकार, डायरेक्शन, नमिता वगैरे सगळे होतो. तर सगळ्यांना प्रश्न विचारायचे. आणि एक बाई उठली आणि म्हणाली की हा अनिरुद्ध देशमुखचा मला खूप राग येतो, आणि नशीब, मला म्हणाले की नशीब तुझं चांगलं आहे की आम्हाला चपला बाहेर काढायला सांगितलं, तर माझी आता इच्छा आहे की तुला ती चप्पल फेकून मारायला. अरे बापरे. आणि मग मी बोलायच्या आधी बाकीच्यांनीच टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले की हीच तर पावती आहे, आणि हेच तर खरं यश आहे त्या याचं, की एका बाईला त्याला चप्पल फेकून मारावीशी वाटते, हे त्या कॅरेक्टरचं यश आहे. आणि असे असंख्य किस्से आहेत. माझी बेळगावची मावशी मला म्हणाली की मला वाटलं नाही रे तू असं असशील. मग मी लहानपणापासून म्हटलं इतका सुशीचा एवढा चांगला, आई एवढी चांगली, पण मुलगा असा कसा इतका असा निघेल असं वाटलं नाही. अरे बापरे. मला तुझं तोंडही बघायचं नाही. म्हटलं मावशी मी येणार आहे, तुला नको येऊस. मी म्हटलं मी येणार, तरी मी तुला भेटायला येणार. तुला मारावंसं वाटतं ना, मार मला, पण मी येणार तुला भेटायला. बापरे. असं ते भरपूर लोक कॅरीड अवे व्हायचे. आणि त्यामुळे बाकीचे कलाकार पण खूपच चांगले असल्यामुळे की अरुंधतीला का त्रास देतोय, त्या संजनाला का त्रास देतोय, आप्पांना का देतोय, असं ते कलाकार पण चांगले असल्यामुळे त्यांना तो आणखीन राग. त्यामुळे एक छान टीम झाली होती आई कुठे काय करतेची. तुम्हाला म्हणजे जेव्हा ती भूमिका तुमच्यापर्यंत आली तर किंवा एखादी स्क्रिप्ट निवडताना तुम्ही ती कशी निवडता?
आत्तापर्यंत मी स्क्रिप्ट निवडताना ती गोष्ट ऐकतो, त्या गोष्टीतलं माझं कॅरेक्टर सगळं ऐकून घेतो, वाचतो आणि मग ते कॅरेक्टर त्या गोष्टीतनं काढून टाकतो. अच्छा. जर ते कॅरेक्टर त्या गोष्टीतनं काढून टाकल्यानंतर ती गोष्ट तरीसुद्धा घडत असेल तर मग ते कॅरेक्टर फार महत्त्वाचं नाही. अच्छा. मग आई कुठे काय करतेची जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा अनिरुद्ध, अरुंधती दोघांचं छान संसार आहे, त्यांना 3 मुलं आहेत. त्याचं संजनाबरोबर ऑफिसमध्ये मैत्री होते, प्रेम होतं आणि मग तो संजनाशी लग्न करतो, अरुंधतीशी डिवोर्स. आता याच्यातनं अनिरुद्धच काढून टाकला तर गोष्टच नाही होऊ शकत. त्यामुळे ते महत्त्वाचं कॅरेक्टर आहे हे मला ऑन पेपरच कळलं होतं की तुम्ही अनिरुद्धला काढून आई कुठे काय करते नाही करू शकत. त्यामुळे ती सिलेक्ट करताना मी बऱ्याच वेळेला असंच करतो की ते कॅरेक्टर काढून टाकायचं आणि मग तरी गोष्ट घडत असेल तर नाही. ओके. अनिरुद्ध आणि अरुंधतीची स्टोरी तर आम्ही बघितलीच आहे, पण पडद्यामागे तुमची मैत्री कशी होती? सगळ्यांची छान मैत्री होती. ते कलाकार स्पेशल हे मेन 2 कॅरेक्टर तुम्ही म्हणजे तुम्ही आणि आपल्या मॅम, तुमची मैत्री कशी होती? मधुराणी मॅम खूप टॅलेंटेड ॲक्टर आहे ती. खूप छान तिचं वाचन भरपूर आहे, खूप छान कविता तिला तोंडपाठ आहेत, मुखोद्गत असंख्य कविता आहेत, छान गातेही ती. आणि काय होतं 14 तास या सिरियलमध्ये आम्ही इतके इन्व्हॉल्व्ह होतो या कॅरेक्टर्स किंवा याच्यामध्ये, त्यामुळे आम्हाला कोणालाच पर्सनल लाईफमध्ये वेळ नाही मिळायचा, कोणालाच नाही मिळायचा की कारण त्या सातत्याने 5 वर्ष आम्ही फक्त प्रोफेशनल लाईफ छानपैकी जगलो. बरोबर. त्यामुळे मधुराणी किंवा अरुंधती असू दे, संजना असू दे, आप्पा असू दे, कांचनाई असू दे, मुलं असू दे, आम्ही सातत्याने खूप कमी वेळ आम्हाला मिळायचा याच्यासाठी. त्यामुळे सगळे भारावलेले कलाकार होते, अप्रतिम कलाकार होते, सगळे परफॉर्मन्सेस छान होते. अरुंधती आणि माझे सीन्स तर छान व्हायचेच, पण एका पॉईंटनंतर डिवोर्स झाल्यानंतर माझे आणि संजनाचे मॅक्सिमम सीन्स असायचे आणि आमचे सीन्स तर इतके भारी व्हायचे, इतकी ती छान केमिस्ट्री होती, ती लोकांना आवडायची. अनिरुद्ध, संजना आवडायची. नंतर अरुंधती डिवोर्स झाल्यानंतर परत जेव्हा येते त्यानंतर त्या दोघांचे इक्वेशन्सचे सीन्स होते ते तुफान होते, म्हणजे ते लोकांना आवडायचं. बरं, आमच्या या सिरियलमध्ये 17-17, 18-18 पानाचा एक सीन असायचा. त्यामुळे ते 17-18 पानं पाठ करण्यामध्येच माणसांचं डोकं जायचं. जास्ती अरुंधतीला बोलायला लागायचं, खूप बोलायला लागायचं. त्यामुळे ती ते सातत्याने त्या याच्यामध्ये असायची, पाठांतर करण्यामध्ये असायचं. संजनाला खूप बोलायला लागायचं, आप्पांना बोलायला लागायचं. कांचनाई मॅक्सिमम त्यांना त्यांचे मॅक्सिमम डायलॉग असायचे, मोठे मोठ्या सीन्स. कांचनाई ती अप्रतिम कलाकार होती, काय तिने कॅरेक्टर. त्यामुळे सगळ्यांशी छान शेवटपर्यंत असं आमच्यात कधी वाद झाले नाहीत, आमच्यात कधी भांडणं झाली नाहीत, किंवा सगळ्यांनी तो सक्सेस सगळ्यांनी एन्जॉय केला. कोणाकडे आमच्यामध्ये कोणाकडे जलसी हे नव्हता, कारण प्रत्येकाला आई कुठे काय करते नाही भरभरून दिलं होतं. सगळ्यांवर प्रेम करायचं. त्या मुलांवर किती प्रेम करायचं. यश, तो नंतर अभिषेक, अभि आणि ईशा, इवन ती नंतर आलेली आरोही, ती अश्विनी, ती तिच्यावर खरंच त्या प्रत्येक पात्रावरच महाराष्ट्राने खूप प्रेम केलं, खूप खूप भरभरून. आणि नंतर त्याचे बाकीचे कलाकार होते, जसं शेखर होता, संजनाचा आधीचा नवरा, त्याच्यावर तर लोक फिदा होते. आमची ती विमल होती, ती फार भारी होती. बरोबर. नंतर किती असे पाहुणे कलाकार पण खूप येऊन गेले. शंतनू होता, अच्छा, मोठ्या भावाचा रोल केला होता तो, त्याच्यावर लोक खूप, त्याच्यावर जीव होता. लहान मूल आमच्याकडे असे 3 आले. नंतर पहिली आली ती तर त्या सिरियलमध्येच मोठी झाली. नंतर ते बाळ दाखवायचं होतं तर ते रांगायलाच लागली, मग ती थांबेच ना, ती अख्खा सेटभर फिरायची. मीनू होती, ती फार गोड होती. बरं, त्या घरात ओमकार होता, आपला तो रसिक राज होता, हिलाताई होत्या,
नंतर आईचा मेधा जांभोटकर होत्या. खूप मोठं काय कास्टिंग, बापरे काय भारी. बरं कास्टिंगचं खरं सांगू का, त्याचं कौतुक नमिताचं जितकं करू तेवढं कमी आहे. कारण नमिताने एक एक कॅरेक्टर असे, एक एक ॲक्टर्स असे शोधून काढले की ते कॅरेक्टरला कम्प्लीट सूट व्हायचे. म्हणजे असं वाटायचं की अरे तो त्या फॅमिलीचा भाग आहे, तो त्या सिरियलचा भाग आहे. आणि मी दरवेळेला नवीन कॅरेक्टर कोणी आलं तर मी नमिताचं कौतुक करायचो, अरे तू कसं शोधून काढलं, कुठून शोधून काढलं याला. सुमंत ठाकरे, ओके, तो सगळे छान कॅरेक्टर्स होते, मस्त कॅरेक्टर्स होते. सर मालिकेसाठी तुम्ही आता जसं म्हणालात की 14 तास 18 तास वगैरे तुम्ही इतकं पूर्ण ते शेड्यूल तुमचं असायचं, तर इतकं काम करून सुद्धा तुमची जी एनर्जी आहे, जी अजूनपर्यंत तुमची जी यंग एनर्जी आहे, त्याच्या मागचं काय सिक्रेट काय? खरं सांगू का की माणसाकडे एनर्जीच महत्वाची आहे. ती जर एनर्जी नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकणार आयुष्यामध्ये. आता बऱ्याचशा यंग मुलं सकाळी लवकर उठत नाहीत. त्यांना सकाळी लवकर उठवायला गेलं की त्यांच्याकडे ती एनर्जी नसते, उठायची एनर्जी नसते, किंवा उठून काय करायचं त्याची एनर्जी नसते. आणि काही सेल्फ इन्स्पायर्ड लोक असतात ना, ते सकाळी 5ला उठून चला मी जॉगिंगला जातो, मी याला जातो, ॲक्टिव्ह असतात. ती ॲक्टिव्ह राहणं, दॅट इज व्हॉट एज इज. म्हणजे माझे वडील 85 वर्षाचे आहेत, पण आज ते 30-35 वर्षाचा माणूस जसं काम करेल तसं ते काम करतात. रोज सकाळी त्यांचं टायमिंग उठायचं, त्यांचं रोजचं रुटीन, फिरणं, वाचन, त्यांचं तर त्यांच्यात एनर्जी आहे. तर मला असं वाटतं ती एनर्जी तुमचं वय ठरवते. खरं. आणि मला ती एनर्जीची गरज होती. नाहीतर आई कुठे काय करते सारखं, किंवा तू अशी जवळी राहा सारखं, किंवा सारे तुझ्यासाठी. टेलिव्हिजनसाठी ॲक्टरला किंवा नाटकात काम करण्यासाठी ॲक्टरला खूप एनर्जी लागते. नाटकात सुद्धा एक तर कलाकारांना आज पनवेलला प्रयोग आहे, कधी पुण्याला आहे, कधी नागपूरला आहे, कधी कोकणात आहे. तो प्रवास पण करायचा. तिकडे काय तुम्हाला फार रेस्ट करायला मिळत नाही. आणि तो 3 तास स्टेजवर लाईव्ह परफॉर्म पण करायचा, आणि परत येऊन प्रवास करायचा, मग दुसरा प्रयोग करायचा. तर नाटकासाठी, टेलिव्हिजन सिरियलसाठी खूप खूप एनर्जी लागते. आणि ती तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही 5-5 वर्ष सिरियल करू शकत नाही तुम्ही. एक तर म्हणून बरेचसे कलाकार, आई कुठे काय करते मधले पण आणि बाकीच्या सिरियलमधले पण बरेचसे कलाकार शूटिंगच्या दरम्यान आजारी पडतात. त्यांना ट्रीटमेंट चालू होते. एक तर त्यांना फिजिकल ट्रीटमेंट चालू होते, त्यांना कळत नाही, पण त्यांना काउन्सिलिंगची किंवा मेंटल ट्रीटमेंटची पण गरज असते. कारण सातत्याने एक खोटं कॅरेक्टर तुम्ही 14 तास प्ले करत असता. म्हणजे समजा काही पॉझिटिव्ह असेल तर तू इतकी पॉझिटिव्हिटी करून सुद्धा माणसाला टॉक्सिक होऊन जातो की इतका काय मी चांगला नाही आहे, जे देवी करून टाकतात माणसाला. तर तुमचं मन म्हणतं की एवढी काय तू चांगली नाही, किंवा एवढा काय तू चांगला नाही आहे, तर त्याच्याही डोक्याला त्रास होतो शेवटी. की पण त्याला, म्हणजे अरुण गोविल यांनी रामाची भूमिका केली, तर त्यांना ते प्रत्येक माणूस यायचा पाया पडायचा, प्रत्येक माणूस यायचा पाया पडायचा, त्याचाही त्यांना त्रास व्हायचा की आयुष्य, नॉर्मल आयुष्य जगू नाही शकत आहे. तसं सिरियलमध्ये होतं. तर मला या कोविडमध्ये जे शहाणपण आलं, बऱ्याच लोकांना आलं. कोविडच्या काळामध्ये खूपशा लोकांचे प्रॉब्लेम झाले, काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे जे बँक बॅलन्स शून्य झाले, काही आजारी पडले, ते त्यांचे पैसेही संपले, डॉक्टरांनी लुटलं, काही माणसं तर आपल्यातनं निघून गेली. कोविडमध्ये आपण म्हणजे त्या राणीच्या बागेतल्या प्राण्यांसारखे होतो. घरामध्ये खिडकीच्या बाहेर बघणारे माणसं होते, पण ते प्राण्यांना जसं आपण पिंजऱ्यात ठेवतो तसे आपण पिंजऱ्यात होतो. आणि मस्त मोकाट बाकीचे सगळे प्राणी पक्षी उडत होते. तिथे काही लोक शहाणे झाले. त्यातला मला एक थोडा शहाणपण आला, तो म्हणजे योगा प्राणायाम किंवा ऑक्सिजनची आपल्याला गरज असते, जी निसर्गानेच आपल्याला श्वास घ्यायला दिलेला. आपल्याला काही कॉन्शियसली आपले हृदय, हार्टबीट्स आपण कॉन्शियसली नाही करत की आज हे 200 वेळा करायचं आहे आपल्याला सकाळी उठून. आज डायजेशन आपल्याला ठरवायचं की हे जेवलं की आपल्याला हे करायचं. आणि
ते निसर्गाने आपल्याकडे ठेवलं म्हणून आपण वाचलो. नाही तर कित्येक वेळेला आळस हार्टच चालू केला नाही, आज बटन दाबलं नाही हार्टचं आणि बंदच झालं. असं असंख्य लोक बंद पडले असते. ते नॅचरल होतं. तसं ऑक्सिजन नॅचरल घेतलं जातं म्हणून आपण ॲटलिस्ट सर्वाईव्ह होतो. पण एनर्जीसाठी तुम्हाला मॅक्सिमम ऑक्सिजन घ्यायला लागतं, तुम्हाला मॅक्सिमम ब्रीथ करायला लागतं. ते आपण कॉन्शियसली करत नाही. त्याच्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे. जे प्राणायाम आपल्या भारतात योग तयार झाला, आपल्या भारताने जगाला दिलं. अमेरिकन आणि युरोपचे लोक योगा म्हणून करतात आणि आपल्या इथे योगासनं आहेत ते आपल्या इथे कोणी करत नाही. आपल्या इथे झुंबा करायला जातात सगळे. बरं, ते झुंबा बिंबा ते ठीक आहे, पण सगळ्यात म्हणजे क्लासिकल डान्सिंग एक प्रकार आहे तो. आणि आपण जेव्हा याला रंगपंचमीत किंवा त्या दहीहंडीत नाचतो तो नाच वेगळा आहे. आपल्या लोकांना काय झालं की तो दहीहंडीत किंवा गणपती विसर्जन करताना नाचतो ना तो नाच, बाकी क्लासिकल हा नाच नाही. तसं हे झुंबा बिंबा जे असतील ना हे चांगलं असेल, याच्याने तुमची थोडीशी एनर्जी मिळत असेल, पण प्रॉपर ब्रीदिंग टेक्निक तुम्हाला प्राणायामने मिळतं. आणि आपल्या इथे तर असंख्य. बरं, आता परत आपण लेट्स कम टू द टेक्नॉलॉजी, की ही आज आपल्याकडे मोबाईलची टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेटची टेक्नॉलॉजी आहे, की आज तुम्ही कुठलाही रामदेव बाबांचा योग अभ्यास जो आहे, रामदेव बाबांनी सांगितलं, तुम्हाला जर बघायचं एका क्षणात तुम्ही यूट्यूब काढून त्यांनी जे सांगितलेले आहे, किंवा बरेचसे योगचे आसनं कसे करायचे, काय असंख्य आहेत. म्हणजे काही चांगल्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील त्यासुद्धा अवेलेबल आहे. तर माझं एनर्जीचं रहस्य योग. क्या बात आहे, भारी. सर, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही म्हणजे तुमची जी रागावर कंट्रोल करण्याची जी टेक्निक आहे ती आम्ही एका इंटरव्ह्यूमधून ऐकली होती. तर त्याबद्दल ऐकायला आवडेल की ते रिॲक्ट तुम्ही कसं होता आणि ते कंट्रोल कसं करता. एक तर मला माझं मत सांगू का, की ज्याला राग येतो तो दुसऱ्या माणसाच्या चुकीची शिक्षा, त्या चुकांची शिक्षा तो स्वतःला देतो. राग येणं म्हणजे काय होतं की तुमचं रक्त बॉईल होतं किंवा रक्त चिडचिड येते किंवा, पण तो त्रास कोणाला होतो? तुम्हाला आतल्या तुमच्या बॉडीला. म्हणजे स्ट्रेस कोणाला होतो? तुम्हाला होतो. बरं, त्याने तुम्हाला छळलेलं असतं, त्याने तुम्हाला त्रास दिलेला असतो, तो आनंद, तू चिडला म्हणजे त्याचं झालं ना, तू शिक्षा तुम्ही स्वतःला करून घेताय. तर मला ते जेव्हा कळलं की अरे तू मला त्रास देतोयस आणि त्याची शिक्षा तुला मिळायला पाहिजे, मला का मिळायला पाहिजे, त्यामुळे मी एक तर त्याचा रिॲक्ट करत नाही. दुसरं असं मला एक सवय आहे की ज्या माणसांना मी आवडत नाही, आता प्रत्येकाला आपण आवडत नाहीच, असं होऊ शकत नाही की तुम्ही सगळ्यांनाच तुम्ही आवडता. बरं, आमच्यासारख्या अनिरुद्ध प्ले करणाऱ्या लोकांना तर खूप कमी लोकांनाच आवडतो आपण. तर काय होतं, ज्यांना आवडत नाही आणि आपल्याला त्या माणसांच्या, आता कलाकार असल्यामुळे मला माणसं बघितले की आपल्याला लगेच कळतं की याला आपण आवडतोय की याला आपण आवडत नाही, किंवा याला आपला कंटाळा आला आहे, किंवा याला आपला त्रास होतोय, किंवा याला आपण खूपच आवडलेलो आहे. हे सगळं आपल्याला एका क्षणात कळतं. त्याच्या रिॲक्शननी कळतं, त्याच्या बोलण्यानी कळतं, किंवा त्याच्या बघण्यानी, त्याच्या स्माईल्सनी कळतं. मग मी काय करतो, त्या माणसापासून लांब जातो. मी असंख्य लोकांना आयुष्यात कधी दिसलेलोच नाही परत. त्यामुळे राग करत बसणं, द्वेष करत बसणं हा तुम्ही स्वतः, इट्स अ वेस्ट ऑफ टाईम. आणि सगळ्या आजाराचं मूळ स्ट्रेस आहे. लोक म्हणतात ना की साखर खाल्ली तर तुम्हाला डायबिटीज होतो, तुम्ही हे खाल्लं, असं काही नाही. म्हणजे तुम्ही ब्रेड खाऊ नका, एक जगातला अर्धा भाग तो ब्रेडच खात आला आयुष्यात. एक तर नूडलच खातात. भारतातच जे इडली खाणारे ते वर्षानुवर्ष इडली सांबारच खातात. ते कधी पोळी खात नाहीत, चपात्या खात नाहीत. आणि काही लोक भाकऱ्या, पोळ्या, चपात्या. म्हणजे जगामध्ये फूड हा स्टँडर्डाइज नाही आहे. तुमच्या बॉडीला जे सूट होईल ते तुमचं फूड आहे. पण तुम्ही ते अन्न खाताना
जर आनंदाने, प्रेमाने, किंवा आपल्या पुराणात लिहिल्याप्रमाणे की पूर्वी आपण त्याला नमस्कार करून, प्रार्थना म्हणून, अर्धा घास त्या चिमणीसाठी किंवा मुंग्यांसाठी काढून ठेवून आपण, ही पद्धत आहे की त्याला अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतो. तर ते पण स्ट्रेस असेल, बऱ्याच वेळेला आत्ताच्या पिढीला जेवताना काहीतरी चालू असायला पाहिजे, टी व्हीवर किंवा मोबाईलवर खाताना. म्हणजे आमच्या बाजूला एक मुलगी राहायची, ती 12वीत काहीतरी अगदी 10च्या आत नंबर यायचा, ती असंच वाचन करायची जेवताना, आणि बऱ्याच वेळेला पाण्यामध्ये पोळी बुडून खायची. आणि मग तिची आई कौतुकाने सांगायची, अहो तिचं इतका अभ्यास करते. तसं आता बरेच जण हे मोबाईलमध्ये ते काय खातात काय नाही माहिती नसतं, अंगावर सांडतंय, ते पोटात जातंय, चावून खातोय का नाही, का गिळतोय काय माहिती नाही. सो आय थिंक एक ती आपण सगळी सिस्टीम बदलत चाललेली आहे, ती थोडंसं रांकेला येणं, स्ट्रेस फ्री राहणं. आणि राग मला असं वाटतं की का करायचं, इट्स अ वीकनेस. असं नाही आहे की राग येतच नाही, राग येणार आहे, पण त्याचं तुम्हाला स्वतःला अफेक्ट न होता किंवा एक बेनिफिट ऑफ डाऊट त्या समोरच्याला देऊन की तू कधीतरी तुझ्या लक्षात येईल की तू चुकतोयस असं. आणि बऱ्याच वेळेला आपण जेव्हा रागवतो किंवा आपण जेव्हा चिडतो तेव्हा आजूबाजूचं वातावरण निगेटिव्ह होतं. बऱ्याचशा वेळेला ऑफिसमध्ये बॉसचा राग माणूस घरी येतो आणि घरी घरच्यांवर काढतो, वीकर सेक्शनवर राग काढला जातो. एक आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपण राग आहे ना जाऊन कधीही बॉसवर नाही काढत, कारण त्याच्यावर काढलं की दुसऱ्या दिवशी तो लगेच की घरी जा बाबा तू, मग त्याचं फ्रस्ट्रेशन तो वीकर सेक्शनवर काढतो. मग जर नवरा बायकोवर चिडत असेल म्हणजे तो तिला वीकर सेक्शन समजतो. लहान मुलांवर चिडत असेल की ते लहान आहेत म्हणून ते वीकर सेक्शन आहे. की नोकरांवर चिडणारे माणसं मी बघितले की नोकरांना वाटेल तसं बोलतात, कारण तो वीकर सेक्शन आहे, कारण तो तुमचा नोकर आहे, तुम्ही त्याला पगार देता, तो नाईलाजाने गप्प ऐकून घेतो कारण त्याला 2 पैसे पाहिजे असतात. सो रागाचं परत एक आहे की चिडतो माणूस किंवा हे करतो. मग माझं म्हणणं, आमच्या सेटवर सुद्धा काय ते प्रोडक्शनवाले ते स्पॉट बायवर खूप चिडायचे, आई बहिणीवर शिव्या काढायचे, हे करायचं, आणि मला ते वाईट वाटायचं. मी त्यांना म्हणायचो की राजनशाही आहेत किंवा ते आरिफ भाई आहेत, हिंमत आहे का तुम्हाला असं त्यांच्याशी बोलायची, कारण त्यांच्याशी जर तुम्ही असं बोललं तर एका सेकंदात तुम्हाला नोकरीवरनं काढते, घरी बसा. पण हा गरीब आहे, तो कुठून तर राजस्थानवरनं आला आहे, कोण नेपाळवरनं आला आहे, त्याचे आईवडील नाही काय नाही, आणि तू त्याला ज्या पद्धतीने शिव्या घालतोय. सो मला असं वाटतं ते आजूबाजूला ऑब्झर्व करता करता मी स्वतःला डेव्हलप करत गेलो, माझा स्वभाव बदलत गेलो, किंवा मला ते थोडंसं कॉन्शियसली त्याच्यावर विचार करत गेलो, म्हणून हे असं आहे. ओके, आपण आता एक छोटासा गेम खेळणार आहे. मी तुम्हाला एक शब्द सांगणार आहे, तर तो शब्द ऐकून तुमच्या डोक्यात पहिलं जे येईल ते तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. हां, तर पहिला तुमचा चित्रपट. हम बच्चे हिंदुस्तान के. पहिली मालिका. पहिली मालिका तितली नावाची एक मालिका आहे, गोविंद मुनीस. तितली नावाची. अच्छा, तुमचा आवडता जॉनर आतापर्यंत केला असेल किंवा यापुढे तुम्हाला एखाद्या जॉनर मध्ये काम करायचं असेल असं? माझा आवडता जॉनर हा इमोशनल हे आहे. अच्छा, करुण रस हा माझा आवडता जॉनर. तुमची एखादी आवडती डिश जी तुम्ही रोज खाऊ शकता? मेथीची भाजी. अरे वा. आणि भाकरी. क्या बात आहे, एकदम अस्सल आपल्या गावचं. तो एखादा असा पदार्थ जो तुम्ही स्किप करू शकता, म्हणजे कधीही नाही खाल्ला तरी तुम्हाला? मी करतो ना, गेली 20-25 वर्षापासून मी साखरच नाही खाल्ली. अरे वा. चहा की कॉफी? दोघांपैकी काहीही चालू शकतं. मग चहा मला माझ्या पद्धतीचा लागतो. मला नॉर्मल जो चहा आहे तो मला आवडत नाही. अच्छा. जे नॉर्मल चहा करतात ना, जसं चहा दूध आणि मग खूप उकळून त्याला तो टॉक्सिक होतो. माझा चहा करायची एक वेगळी पद्धत आहे,
ती मी आम्हाला सांगा ना, आम्हाला ऐकायला आवडेल तुमची चहाची. मी बनवून देऊ शकतो. मला नाही नाही, बनवू नको. माझे खूप प्रकारचे चहा आहेत आपल्याकडे. चहा हा मला असं वाटतं ब्रिटिशांनी आणला आहे हो. किंवा जपानमध्ये जो चहा हा रिच्युअल मानला जातो. तुम्ही जर जपानमध्ये गेलात तर ज्या पद्धतीने तो चहा सर्व केला जातो त्याला एक 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 आपण जशी पूजा घालतो किंवा आपण एक देवाची प्रार्थना करतो तशा पद्धतीने ते चहा दिला जातो आणि छोट्या छोट्या कप्समध्ये, आणि ते सतत दिवसभर ते पित असतात. चहा इज अ व्हेरी गुड क्लिन्झिंग ड्रिंक. पण ती करायची पद्धत वेगळी आहे. आणि आपण लकी आहोत की आपल्याला साऊथला चहा आपल्याकडे बनतो, आसामला आपल्याकडे चहा बनतो आणि तो प्रॉपर चहा. पण आपल्याकडे इथे जो पॅक्ड चहा येतो तो खूप भेसळ आणि खूप तो कमर्शियल आणि त्यात किती काय बकवास चहा असतो. मी चहा बनवताना मला जर गवती चहा असेल तर मला खूप आवडतो, कारण तो प्रॉपर, आणि जर तुमच्या बागेतला तोडलेला किंवा आता बऱ्याचशा घरांमध्ये कुंडीमध्ये तो गवती चहा असतो, त्याची एक काडी तोडून गवती चहा, त्यात अद्रक म्हणजे जिंजर ते त्यात थोडं टाकलं. काहींना अद्रक आवडत नाही. मी चहामध्ये अगदी कधीतरी वेलची सुद्धा टाकतो. नंतर तो तेवढं उकळून घेतल्यानंतर चहा टाकतो. तो कुठलाही असतो, तो कुठला आहे ते उकळून घ्यायचं, त्यात दूध टाकायचं नाही आधी, ते उकळून घ्यायचं. तो त्याचा फ्लेवर आला की मी बऱ्याच वेळेला एक वेगळ्या पद्धतीने बडीशोप त्याच्यात टाकतो. बडीशोपनी एक वेगळी चव येते. सो असं मला ज्या ज्या गोष्टी माझ्याकडे इझिली अवेलेबल आहेत ते, आणि मग चहा, आणि मग तो चहा गाळल्यानंतर त्याच्यावर वरनं थंड थोडं दूध टाकतो. ते दूध गरम नाही करत, आणि त्याला एक वेगळं स्मूथनेस येतो. त्या चहाने कधी ॲसिडिटी होत नाही. चहा आणि दूध हे दोन्ही एकत्र उकळलं की मला असं वाटतं की ते ॲसिडिक होत असावं, असं माझा स्वतःचा एक वेगळा रिसर्च आहे. आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात, पण ते आपण एक्सप्लोअर करत नाही. आपल्या एकच पद्धतीचा तो टपरीवर मिळतो तसा, किंवा मग एक टुक्कार त्या याच्यात मिळतात ना, लोकांना आवडतो तो इंडियन. पण एक काठियावाडी पद्धतीचा पण चहा जो टपरीवर बनवला जातो, मसाला चहा, खूप असंख्य चहाचे प्रकार आहेत. आय थिंक चाय पे चर्चाने तो आवडत नाही कोणाला, मी सांगते वेगळी होऊ शकते. हो, तर हा चहा सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि टेस्ट करून बघा आणि सांगा आम्हाला की तुम्हाला नाही, तो आवडत नाही कोणाला. मी सांगतो ना, माझ्या घरी सुद्धा माझ्या वडिलांसाठी मी जेव्हा बनवतो तेव्हा ते माझ्या प्रेमापोटी ट्राय करून बघणार आहे. पण मी आत्ता तुला बनवून देतो. आणि दीपा तो चहा पिते माझ्याबरोबर, रोज सकाळी तो चहा पिते. पण तिला ना एक तिच्या पद्धतीचा एक वेगळा चहा पण लागतो. बरं, माझ्या चहामध्ये ना साखर असते ना गुळ असतो, बिन साखरेचा असतो. पण ट्राय केला पाहिजे. तो अतिशय चविष्ट लागतो मला, आणि तो हेल्दी, तो त्याच्याने एनर्जी मिळते. ते म्हणतात की हां, हे महत्वाचं. आणि त्यांना कसं होतं की त्यांना ती सवय नाही आहे ना, की काय होतं की आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये किंवा चांगल्याची सवय नसते. त्यात काहीतरी सोन्यामध्ये ती खोट टाकल्याशिवाय दागिना होत नाही, तसं तर त्यात काहीतरी साखर नाही तर गूळ नाही तर काहीतरी ते टाकतात आणि मग त्याची. ओके, तुमची आवडती अभिनेत्री? माझी आवडती अभिनेत्री स्मिता पाटील. ओके, आवडता अभिनेता? आवडता अभिनेता अशोक कुमार. अरे वा. तुमचं आवडतं गाणं? गाणी खूप आवडते. आकाशी झेप घेरे पाखर. वा वा, क्या बात आहे. आवडतं ठिकाण? आवडतं ठिकाण सज्जनगड. अच्छा, मस्त. अरुंधती की संजना? दोघी, म्हणजे अरुंधती सज्जना हे दोन्ही सुंदर कॅरेक्टर्स आहेत. त्याच्यासारखं म्हणजे त्या दोघांमध्ये तुलनाच होऊ शकत नाही की ती तिच्या परीने उत्कृष्ट होती, ही हिच्या परीने उत्कृष्ट होती. दोन वेगळ्या
काय म्हणतात ना, फ्लेवर्सच्या किंवा वेगळ्या क्वालिटीजच्या दोन वेगळ्या अप्रतिम, म्हणजे मी नशिबाने की मला त्या दोघांसारख्या प्रतिभावान कलावंतांबरोबर काम करायला मिळालं. नक्कीच. वाचन करायला आवडतं तुम्हाला की लिखाण जास्त? मला दोन्ही आवडतं. लिखाण वाचनापेक्षा आवडतं, पण वाचन केल्याशिवाय लिखाण फार चांगलं होत नाही, त्यामुळे मला वाचन आणि लिखाण दोन्ही आवडतं. आणि जर तुम्ही अभिनेता नसतात तर मग कोणत्या क्षेत्रात काम करत असता? सिनेमा क्षेत्रातच असतो आणि अभिनेताच असतो. नसतात तर? नसतो तर मी वेगळं काहीतरी करून अभिनेताच झालो असतो. वा, म्हणजे हे आता आपल्याकडे तुला माहिती आहे ना गंमत, खूपसे लोक रिटायर होतात, काहीतरी त्यांना आयुष्याच्या सुरुवातीला ते रिस्क घेता येत नाही अभिनय क्षेत्रात येण्यासाठी. असं मी खूप लोकांना बघितलंय की आता आई कुठे काय करते मध्ये अप्पांचा रोल जे किशोर महाबोले यांनी केला होता, त्यांनी 37 वर्ष MSCB मध्ये नोकरी केली होती. इंजिनियर आहेत ते, इलेक्ट्रिकल इंजिनियर नोकरी करून रिटायर झाल्यानंतर ते अभिनय क्षेत्रात आले. तर मला असं माहिती होतं. बरं, मी सुरुवात केली हम बच्चे हिंदुस्तान के पासनं. हम बच्चे हिंदुस्तान के, वक्त से पहले, आर्यन, त्याच्यानंतर शिक्षण पूर्ण केलं, लग्न केलं, मुलगी झाली, रेडिओला नोकरी केली. 2.5 वर्ष मी रेडिओला नोकरी करत होतो. त्याच्यानंतर रिझाईन देऊन मी इथे आलो. जर असं वाटलं असतं की नाही नाही आता घर चालवण्यासाठी, पोटापाण्यासाठी काहीतरी हमाली करायची आहे, तर मग ती हमाली केली असते आणि परत आलो असतो. सो आय थिंक आय वॉज बॉर्न फॉर किंवा आय वॉज डेस्टिन्ड टू बी अन ॲक्टर. खरं, अगदी खरं. सर, आता आम्ही तुम्हाला काही फोटो दाखवणार आहे, तर त्या फोटोबद्दल तुमची एक आठवण किंवा त्या रिलेटेड स्टोरी जी काय असेल ते तुम्ही आम्हाला सांगायची आहे. ओके, सो हा एक आहे, हे ममाचा. मी अनेक वर्ष कोल्हापूरला शूटिंग केलं ना, तर मी माझा एक नियम असायचा की कोल्हापूरच्या मंदिरात जायचं आणि दर्शन घ्यायचं. मग गर्दी असेल तर लांबून दर्शन घ्यायचं, देवीला बघायचं आणि यायचं. मग आता 16 वर्षापूर्वी आई गेली आणि मी खूप एकटा पडलो आणि आई माझी सगळंच होतं. म्हणजे ती मला आणि दीपाला तर तिने सांभाळून घेतलं होतं. आम्हाला दुसरं काही असं कोणी नव्हतं की आई आहे तर सगळं व्यवस्थित होईल असं. आणि आई गेल्यानंतर आम्ही दोघे एकदम पोरके झालो. मग मी जेव्हा कोल्हापूरला एकदा गेलो, मंदिरात गेलो आणि देवीचं दर्शन घेतलं, तर मला त्या देवीमध्ये आई दिसली. आणि मग मी म्हटलं की अच्छा, तू आता या रूपात आहेस. तर मग तुळजापूरमध्ये किंवा कुठे देवीचं कुठलंही दर्शन घेतल्यानंतर मला असं तिचा भास होतो. तर तोच तो फोटो आहे की मला माझ्या देवीमध्ये मला आई दिसते. कमाल. एक दुसरा फोटो आहे हा. आम्ही का तिसरे, अलकाताईंनी प्रोड्यूस केलेला चित्रपट. त्याचा मी किस्सा तुला सांगितला ना की अलकाताईंनी मला घेतलं आणि मग त्या वासवानींनी सांगितले याला घ्यायचं नाही, असं नाही. मग अलकाताईंचं पिक्चर मी केलं नाही. मग कालांतराने बघ काय झालं की तो पिक्चर अलकाताईंनी केला, त्या वासवानींशी आणि वासवानींचं आणि अलकाताईंचं पण भांडण झालं. आणि ते मग अलकाताई मला म्हणाल्या की बरं झालं म्हणजे तुझं ऐकलं असतं तर, कारण त्यांनी आम्हाला त्रास दिला वगैरे, असं सगळं झालं. एक दिवस अलकाताईंचा मला फोन आला की मिलिंद, तू पिक्चर करणार नाहीस मला माहिती आहे, कारण रोलच असा आहे. 3 लोकांनी नाही म्हणून सांगितलंय. एका हिजड्याचा रोल आहे आणि युनक आहे. लक्ष्मीनारायण त्रिपाठी नावाची एक आपल्याकडे हे आहे तृतीयपंथी, ती सगळ्यांचं हे आहे, काय म्हणतात ना, हेड म्हणतात, ती असोसिएशनची मेन आहे तिचं. तर तिचा रोल आहे. एका सेकंदात म्हटलं मला करायचं आहे, मला असं काहीतरी वेगळं करायचं. आणि आम्ही का तिसरे हा चित्रपट मी केला. इतका हार्ड हिटिंग होता की तो एका पॉईंटला नॅशनल अवॉर्डपर्यंत गेला होता आणि मला ते नॅशनल अवॉर्डसाठी नॉमिनेशन होतं असं त्या जजेसनी मला सांगितलं होतं. आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशनचं जे संस्कृती कला दर्पणचं मला विशेष लक्षवेधी कलाकार म्हणून मिळालं. त्या वर्षी मला शासनाचं नॉमिनेशन का अवॉर्ड होतं. हा माझ्या करिअरमधला खूप सुंदर रोल आणि खूप हार्ड हिटिंग रोल होता. कमाल.
खरंच भारी. म्हणजे त्यात खरं तर तुम्ही असं पटकन ओळखायला नाही आलं इतकं ते म्हणजे हा छान फोटो दिसतंय. मध्ये एकदा मटामध्ये का लोकमतमध्ये 10 प्रतिभावान हिरोईन नाही विमेन्स डेचं काहीतरी होतं हा हा. आणि त्याच्यामध्ये माझा फोटो होता या 9 मुलींमध्ये. हा. हां, सई तामणकर आणि बाकीच्या सगळ्या अशा मराठी कलाकारांमध्ये अच्छा. माझाही फोटो होता. ओ, क्या बात आहे. भारी आहे. म्हणजे ही त्या कामाची खरं तर तुम्हाला पोचपावती मिळाली आहे. क्या बात आहे. सर, जाता जाता प्रेक्षकांना आयुष्याचा एक फंडा आपण असं म्हणतो किंवा एक जाता जाता एक कानमंत्र काय द्याल तुम्ही? मी काय फार मोठा नाही आहे की कोणाला कानमंत्र द्यायचा. मी एक सामान्य माणूस आहे. सामान्य माणूस एक चांगलं आयुष्य कसं जगायचं किंवा आपली स्वप्न असतात. आपल्या आईवडिलांची आपल्याबद्दलची स्वप्न असतात, आपल्या मुलांची आपल्याबद्दलची स्वप्न असतात. आपण रोज सकाळी उठून आपल्याला असं वाटतं की आयुष्य एक मिळालेलं आहे, तर त्या एका आयुष्यामध्ये काय करता येईल आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मित्रमंडळींसाठी आणि परत समाजासाठी. तर या कालांतराने माझ्या लक्षात आलं की झाडं लावा. निसर्गाची वाट लावलेली आहे. या सगळ्या इंडस्ट्रियलायझेशनमध्ये आपण निसर्गाची पूर्ण वाट लावलेली आहे आणि खरं तर ही जी झाडं आहेत हे ऑक्सिजन देतं आणि आपण ऑक्सिजन घेतो. म्हणजे हे जीवन आहे. हे सर्वाईव्ह झाले तर आपण सर्वाईव्ह होणार आहे. म्हणजे ते हॉकिन्स म्हणून जे सायंटिस्ट होते त्याने सांगितलं की आणखीन 600 वर्ष माणूस बाकी सगळी माणसं जातील इतकी वाईट परिस्थिती आपण या पृथ्वीची करून ठेवलेली आहे. तर मला असं वाटतं की एक कलाकार म्हणून माझ्याकडनं जेवढं होईल आणि मी लोक माझं ऐकतात. आता अनिरुद्ध देशमुखसारखे काही रोल्स पॉप्युलर झाल्यामुळे माझं ऐकतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून या पृथ्वीची, आपल्या लोकांची, पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं देऊन जायचं का. सगळं गार्बेज आणि कचरा आपल्याकडे गार्बेज डिस्पोज करायला आता पृथ्वीची वाट लागली आहे. त्याला लोकांना कळत नाही की ते प्लास्टिक कसं जाळायचं, कसं काय करायचं. आजच पेपरमध्ये वाचलं की तो ओझोन लेअर आहे त्याच्यात तो एक गॅप आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो सूर्य जो डायरेक्ट आपल्या पृथ्वीवर येतो ओझोन लेअर तोडून त्याच्याने कॅन्सरस रेज येतात. असं खूपसं आपणच सगळं वाट लावलेली आहे. तर मला असं वाटतं जाता जाता मी काही फार मोठा नाही आहे की मला काही फार ज्ञान आहे, मला काही फार कळतं अशातलं नाही. पण या प्रवास करता करता काही गोष्टी मला कळल्या, मोठ्या लोकांकडनं मला काही गोष्टी कळल्या. तर आपल्या देशात जे योग प्राणायाम आहे तर ते करा, एक्सरसाइज करा. तुम्हाला ज्या पद्धतीने एक्सरसाइज करा, कारण फिजिकली फिट राहा. कारण कालांतराने काय झालं आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी वाढली म्हणून आता लोक काय 5-5, 6-6 मैल चालत जात नाही शेतात. इथं तुम्हाला खाली बसलं की मेट्रो आहे, टॅक्सी आहे, बस आहे, रिक्षा आहे, गाड्या आहेत. याच्याने तुम्ही चालणं कमी झालं तर हेल्थ इश्यूज सुरू होत आहेत. पूर्वीचं जे आपण सात्विक जेवण आपण म्हणतो तसं आता लोक कमर्शियल अन्नामध्ये सुद्धा भेसळ करायला लागले. तर त्यामुळे मी एक माझी जगायची पद्धत सुरू केली आहे. जसं मी साखर खात नाही, का मी नॉन व्हेजिटेरियन खात नाही, मी कुठलाही मांस मटण खात नाही. हे मी माझ्या पद्धतीने माझे सोल्युशन शोधून काढलेले. ते परफेक्टच आहे असं माझं काही म्हणणं नाही, पण ते मला सूट होत आहेत आणि माझ्याकडे ती एनर्जी येते. मला काम करायचं हुरूप येतो. मला सकाळी उठल्यानंतर काहीतरी आयुष्यामध्ये करावं असं वाटतं. ही एनर्जी आहे तर ती तशीच एनर्जी तुमच्यामध्ये येऊ दे. तुम्ही सुदृढ झाला, तुम्ही यशस्वी झाला तर आपण सगळे समाज चांगला होईल, देश चांगला होईल. खरं आहे, नक्कीच. आणि ही खरंच विचार करण्याची गोष्ट आहे आणि ह्यावर फक्त बोलून नाही तर ह्याच्यावर खरं तर आपण प्रत्येकाने काम करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच सर, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान गप्पा झाल्या. म्हणजे मी न विचारताच खरं तर मला अनेक प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळाली. सो त्यासाठी सुद्धा कधी कधी मला असं वाटतं मी खूप बोलतो का. नाही नाही, खरंच खूप छान आणि मस्त धमाल गप्पा झाल्या आपल्या. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुला पण खूप खूप शुभेच्छा. तुझी सुरुवात आहे, BMM केलेलंच आहेस आणि स्काय इज ऑल्सो नॉट द लिमिट. तू जे मनात इच्छा धरशील, जी स्वप्न बघशील आणि बघ, मोठी मोठी स्वप्न बघ आणि ती पूर्ण होतातच. त्याला सातत्य लागतं, त्याला कन्सिस्टन्सी लागते
जिद्द लागते. आई वडील आपल्या सपोर्टला असतातच. हो मुलांमध्ये काहीतरी क्वालिटी दिसली तर ते आणखीन सपोर्ट करतात. नक्कीच. तर तुझ्यामध्ये आहेच. तर ऑल द बेस्ट, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू.